Okay, hello everyone. So last time we have started the physical properties of your ethene, that is polymers, आणि जनरली आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केलं होतं. ऍक्च्युअली फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे क्लासिफिकेशन हा पॉईंट आपण कव्हर केला होता. इन केस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर, most of the classifications are on the basis of sources, then mode of polymerization, then next one is your structural basis. Next point hota biodegradability and intermolecular forces of attraction between the neighboring molecules. So generally classifications are part and classification properties and examples मी आय थिंक तुम्हाला स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये अपलोड करून दिलेले आहेत. नेक्स्ट पार्ट आहे सम इम्पॉर्टंट पॉलिमर. आता इथून पॉलिमर जे स्टार्ट होतात ते 10 पॉलिमर्स आहेत तुमच्या सिलेबस मध्ये. त्यातला आपला पहिला पॉईंट आहे हा, आणि त्या 10 सिलेबस ते 10 पॉईंट संपले की आपला टोटल तुमचा टॉपिक जो आहे पॉलिमर इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री तो पॉईंट कव्हर होतो, म्हणजे टोटल पार्ट संपतो. स्टार्ट करूया फर्स्ट पॉलिमर. आता या बेसिससाठी किती मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतात? तर जनरली 2 मार्काचे क्वेश्चन येतात. मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये रिॲक्शन विचारलेली असते आणि जनरली युजेस किंवा प्रॉपर्टीज विचारतात. बघूया काय काय ते. सगळ्यात पहिला पॉलिमर आहे नॅचरल रबर. त्याच्यासाठी मोनोमर यूज केला तो आयसोप्रीन. आता हा पार्ट तुम्हाला 10th स्टँडर्डला झालेला होता, पण त्याचं एक्झॅक्टली स्ट्रक्चर माहिती नव्हतं. सो आयसोप्रीनचं स्ट्रक्चर आहे 2-मिथाइल-1,3-ब्युटाडाइन. ओके, आयसोप्रीन इज अ कॉमन नेम अँड आयुपीएससी नेम इज 2-मिथाइल-1,3-ब्युटाडाइन. इथे एम कॅपिटल असायला पाहिजे आयुपीएससी मध्ये. मी फक्त इथे तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून हे लिहिलंय आयसोप्रीनचं युनिट, दॅट इज 2-मिथाइल-1,3-ब्युटाडाइन. आता एक्झॅक्टली काय केलं, दिस इज युअर एन नंबर ऑफ मोनोमर. सो एन नंबर ऑफ 1,3-ब्युटाडाइन दॅट इज आयसोप्रीन युनिट undergo polymerization to form this compound, and this compound is considered as a natural rubber. यालाच आपण काय कन्सिडर करतो? नॅचरल रबर. नॅचरल रबर. ओके, सो हा खूप महत्वाचा पार्ट आहे. आता याच्यामध्ये ही झाली प्रिपरेशन तुमचं. प्रॉपर्टीज आणि युजेस मध्ये काय काय लिहिणार आहात? त्याच्यामध्ये 2 पॉईंट्स येतात, प्रॉपर्टीज आणि वल्कनायझेशन ऑफ रबर नावाची एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन किंवा त्याचे इफेक्ट पेपर मध्ये येऊ शकतात फॉर 1 मार्क. बघूया वन बाय वन. प्रॉपर्टीज काय त्याच्या? ऑलवेज अँड ऑलवेज इट फॉर्म 6 कन्फ्युग्रेशन. 6 याचा अर्थ माहिती आपल्याला. आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड या टॉपिक मध्ये बघितलं होतं की जर समजा कार्बन जर समजा अल्किन प्रेझेंट असेल, अनसॅच्युरेटेड कुठलाही कंपाऊंड प्रेझेंट असेल आणि त्याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला कन्सिडर करून इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड ड्रॉ केला. त्याच्या लेफ्ट साईडला इथे मी एच घेतला, इथे एच घेतला, इकडे CH3 घेतला, इकडे CH3 घेतला. ओके, आणि हा मॉलिक्युल मी इथून जर ब्रेक केला, ह्या एकाच साईडला जर समजा सेम अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील किंवा एकाच साईडला सेम हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असतील, एका साईडला कोणाच्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एका साईडला ओनली वन साईड जर समजा सेम कंपोनंट, सेम फंक्शनल ग्रुप, सेम ॲटम किंवा डिफरंट ॲटम्स प्रेझेंट असतील, ग्रुप ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतील, तर त्याला आपण सिस कन्सिडर करतो. अँड इफ दिस CH3 आणि हा CH3 जो आहे तो इथे जर असेल, म्हणजे एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शनला असतील, तर त्याला आपण ट्रान्स कन्सिडर करतो अकॉर्डिंग टू युअर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ओके, सो हे महत्वाचं आहे, जे आपल्याला 12th स्टँडर्डला होतं असं आपल्याला 11th स्टँडर्डच्या क्लासिफिकेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं, आणि 12thला तुम्हाला हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आपण क्लिअर केलंय. ओके, सो नेक्स्ट आहे सिस कन्फिग्रेशन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. सेकंड पॉईंट इज इलास्टिक प्रॉपर्टी. ऑब्व्हियसली आपण जो रबर यूज करतो त्याच्यामध्ये इलास्टिसिटी प्रॉपर्टी असते. मीन्स वेन वी स्ट्रेच दॅट पर्टिक्युलर स्पेसिस ऑर फिजिकल प्रॉपर्टी, इट गेट इलॉंगेटेड, अँड वेन वी रिमूव्ह द अप्लाइड एक्सटर्नल फोर्स, देन इट रिटेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन. देन इट इज कन्सिडर्ड एज अ इलास्टिसिटी प्रॉपर्टी, आणि ह्या कंपाऊंडला आपण म्हणतो इलास्टिक मटेरियल. नाव वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा वल्कनायझेशन ही प्रोसेस आहे की ज्यामध्ये नेटवर्क ऑफ क्रॉसलिंक्स आर इंट्रोड्यूस्ड इन बिटवीन द पॉलिमेरिक फॉर्म. याचा अर्थ असा असतो, हा जो मॉलिक्युल मी जनरेट केला याचं नेटवर्क जनरेट होईल. नेटवर्क याचा अर्थ हा जो टोटल इथे मी एवढ्या स्पेस मध्ये हा मॉलिक्युल लिहिलाय, जर मी टोटल व्हाईट बोर्ड वरती हा सगळ्याच्या सगळा मॉलिक्युल मी परत परत लिहित राहिलो, तर जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल म्हणजे काही डिफिकल्ट जाळं पसरल्यासारखं दिसेल. सो त्याला आपण कन्सिडर करतो नेटवर्क ऑफ क्रॉसलिंक स्ट्रक्चर. आता ते नेटवर्क ऑफ क्रॉसलिंक स्ट्रक्चर कशामध्ये जनरेट होतात? इन द फॉर्म ऑफ इलास्टोमर्स. ओके, जो इलास्टोमर हा आपण टाईप बघितला होता ऑन द बेसिस ऑफ युअर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सो इलास्टोमर मध्ये जर क्रॉसलिंक जनरेट झालं किंवा नेटवर्क लाईक स्ट्रक्चर जनरेट जर झालं, तर त्याला आपण काय कन्सिडर करतो? दॅट इज युअर नॅचरल रबर. ओके, नेक्स्ट म्हटलंय वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे डेफिनेशन सांगितली. वल्कनायझेशन म्हणजे काय? अन इंट्रोडक्शन ऑफ 3-dimensional नेटवर्क लाईक स्ट्रक्चर इनटू अन इलास्टोमर इज नोन ॲज अ वल्कनायझेशन ऑफ रबर. आता या प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली वल्कनायझेशन ऑफ रबर आणि रबर मध्ये काय ऍडिटिव्ह प्रॉपर्टी असतात? सो लक्षात ठेवायचं,
जे रेग्युलर सिंथेटिक मटेरियल पासून जो नॅचरल रबर जनरेट होतो, रबरचं ट्री असतो आणि त्या ट्री पासून एक लॅटेक्स जनरेट होतो. त्या लॅटेक्स पासून तुम्ही नॅचरल रबर असेल तो सिंथेसाइज करता किंवा त्याच्यापासून तुम्हाला फेविकॉल किंवा जो आपण आता अधेसिव्ह म्हणून त्याचा यूज केला जातो, स्टिफीनेस किंवा त्याचा हार्डनेस जर कन्सिडर केला तर हार्ड मटेरियल दॅट इज तुम्ही इरेजर म्हणून यूज करता. तो लाईक वाईज कंपोनंट जनरेट केले जातात. पण एक्झॅक्टली वल्कनायझेशन मध्ये कुठली ऍडिटिव्ह प्रॉपर्टी असते किंवा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करताना कुठला ऍडिटिव्ह सबस्टन्स ऍड केलेला असतो, तर त्याचा आन्सर आहे सल्फर. ओके, नॅचरल रबर मध्ये जर आपण सल्फर ऍड केलं तर त्याचा हार्डनेस वाढतो, इम्प्रुव्हमेंट होतो हार्डनेस मध्ये, आणि त्याचे इफेक्ट काय काय आहेत? सो इट एनहान्स द टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द नॅचरल रबर. जर आपण त्याच्यामध्ये वल्कनायझेशन केलं किंवा सल्फर ऍड केला तर नॉर्मल टेन्साइल स्ट्रेंथ जी रबरची असेल ती एनहान्स होते, वाढत जाते. नेक्स्ट म्हटलं इलॅस्टिसिटी आणि स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजे काय? लवचिकता. इलॅस्टिसिटी म्हणजे सुद्धा आपण म्हणतो फ्लेक्झिबिलिटी. सो ह्या दोन्ही प्रोसेस इम्प्रूव्ह होतात जर समजा नॅचरल रबर मध्ये तुम्ही सल्फर ऍड केला किंवा त्याचं वल्कनायझेशन केला तर. आणि थर्ड सांगितलंय टफनेस. जो नॅचरल रबरचा टफनेस किंवा हार्डनेस असेल त्याच्याही पेक्षा जास्त हार्डनेस किंवा टफनेस जाणवतो आपल्याला जर आपण वल्कनायझेशन केलं तर आपलं नॅचरल रबर. आता याच्यामध्ये म्हटलंय काय? 40 to 45% ऑफ सल्फर जर आपण हार्ड मटेरियल साठी आपण ऍड केला, बघा मी काय म्हणतोय, पर्सेंट असा वापरलाय बट याचा अर्थ असा असतो 60 to 55% जो काही मटेरियल असेल नॅचरल रबर असेल आणि त्याच्यामध्ये 40 to 45% सल्फर जर तुम्ही ऍड केलात तर एक हार्ड मटेरियल जनरेट होतो ऍज कम्पेअर्ड टू अदर नॅचरल रबर. किंवा जर आपण त्याच्या स्ट्रेंथ डिटरमाइन केला तर खूप हार्डेस्ट मटेरियल असेल, ज्या मटेरियलचं नेम आहे इबोनाइट. ओके, आणि कशासाठी युज केलं जातं? टप्परवेअर साठी आता युज केला जातो. ओके, इबोनाइट. हा क्वेश्चन तुम्हाला बीएसए मध्ये येण्याचे चान्सेस आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये असे विचारतील, वेन 40 to 45% ऑफ सल्फर इज ऍडेड टू द नॅचरल रबर, सम हार्ड मटेरियल इज ऑप्टेन, सजेस्ट द नेम ऑफ दॅट हार्ड मटेरियल. सो तुम्हाला आन्सर लिहायचंय इबोनाइट. हार्ड मटेरियल याचा अर्थ वल्कनाइज्ड रबर असं लिहून ठेवायचं नाही, त्याचा आन्सर आहे स्पेसिफिक इबोनाइट. मी मला वाटतं तुमच्या नोट्स मध्ये हे स्पेसिफिकली मेन्शन केलंय आणि ते तुम्ही जर युज केलं किंवा जर तुमच्याकडे त्या नोट्सच्या मी पीडीएफ तुम्हाला शेअर करेन, जर ते तुम्हाला डाऊट आला तर तुम्हाला ते वाचायला बरं पडेल. ओके, एवढी प्रॉपर्टी तुम्हाला 3 मार्क्ससाठी लिहायची जर समजा टोटल क्वेश्चन आला तर. आय थिंक जनरली मोनोमर युज करतात. ज्या टॉपिकचं वेटेज खूप कमी आहे त्याच्यामध्ये खूप मोठे क्वेश्चन्स जनरली येत नाहीत, म्हणजे राईट द प्रॉपर्टीज युजेस अँड वगैरे असं. आणि पर्टिक्युलर काही ओल्ड सिलेबस मध्ये जेव्हा सिलेबसची क्वांटिटी जास्त होती, म्हणजे 70 मार्काचा पेपर असायचा पण त्याच्यामध्ये वेटेज पण खूप जास्त होतं, तर अशा केसेसमध्ये मात्र ते क्वेश्चन्स भरपूर विचारले जायचे. आताच्या मात्र केसमध्ये तुम्हाला हार्डली 3 मार्कासाठी क्वेश्चन याच्यावरती एक विचारला जातो किंवा 2+1 किंवा 1+1+1 या टर्म मध्ये क्वेश्चन असतो. आणि जनरली केमिस्ट्रीचा पेपर असल्यामुळे आणि ऑर्गॅनिकच्या पेपर 2 या पार्ट अंडर तो टॉपिक येत असल्यामुळे तुम्हाला जनरली रिएक्शन्स विचारल्या जातात. ओके, सो रिएक्शन्स आणि स्टेट प्रॉपर्टी असेल आणि छोटीशी रिएक्शन असेल तर त्याला हाफ मार्क देतात आणि युजेसला किंवा त्याच्या प्रॉपर्टीला हाफ मार्क. तर या फॉर्मॅटमध्ये तुमचं काय होत जाईल, चेंज होत जाईल. त्याला आपण काय म्हणू शकतो, मार्किंग स्कीम. हे महत्वाचा पार्ट आहे. नॅचरल रबर मध्ये काय सांगितलंय, मोनोमर्स किंवा आयसोप्रीन युनिट जे असतात 2 मिथाइल 1,3-ब्युटाडाईन मध्ये, त्याच्यामध्ये 1,3-ब्युटाडाईनचं पॉलिमरायझेशन केलं तर आपल्याला नॅचरल रबर हा प्रोडक्ट मिळतो. एक्झाम्पल सांगितलं प्रॉपर्टीमध्ये सीस कन्फिगरेशन आणि इलॅस्टिसिटी, दोनच प्रॉपर्टी मुद्दाम सांगितले. याचं रिझन काय, स्पेसिफिक प्रॉपर्टीज मी नोट्स मध्ये पण मेन्शन केलंय. याचं रिझन असं आहे की पेपरमध्ये 2च विचारणं, 3 विचारणं नाही प्रॉपर, आणि ते तुम्हाला प्रॉपर लिहिता येतं की नाही हे चेक केलं जातं, म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग लेवल आहे की नाही बघतात. ओके, आणि हे प्रोफाऊंड इफेक्ट्स आहेत दॅट वल्कनायझेशन केल्यानंतर काय इफेक्ट होतो, वाढतो काय, टेन्साइल स्ट्रेंथ, stiffness, elasticity as well as toughness. Okay, so this is all about your natural rubber first polymer. Now second polymer is polyethylene. Okay, आता polyethylene चे 2 types आहेत again, that is your low density polyethylene and next one is a high density polyethylene. लो डेन्सिटी पॉलिथिन मध्ये आपल्याला काय करायचं आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन मध्ये त्याच्या प्रॉपर्टीज मात्र डिफरंट आहेत, सो ते महत्वाचा पार्ट आहे. सेकंड पॉलिमर इज पॉलिथिन. त्याचं स्ट्रक्चर असं असतं, CH2 ओके, n number of CH2 double bond CH2 that is ethene molecule undergo polymerization in presence of any electronegative element like oxygen or peroxide. ह्या पर्टिक्युलर टेम्परेचरला, म्हणजे आपण सॉरी या पर्टिक्युलर कॅटलिस्टसाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचर यूज केलेलं असतं, ते असतं 350 to 370 केल्विन. ओके, बघा मी काय म्हटलंय,
ती केल्विन मध्ये म्हणते, म्हणजे याचा टेम्परेचर ऑलमोस्ट जरी व्हॅल्यू जास्त असेल तरी केल्विन मध्ये म्हणजे ती लेस असणार आहे, कारण 273 केल्विनला आपण 27 डिग्री सेल्सिअस कन्सिडर करतो. आणि त्याच्यासाठी प्रेशर असेल 1000 टू 2000 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ओके, सो तुम्हाला याच्यातनं प्रोडक्ट काय मिळेल, CH2CH2N पॉलिथिन, आणि तुमचा रिएक्टंट काय इथे इथिन, हा तुमचा रिएक्टंट असेल. इथिन अंडरगो पॉलिमरायझेशन, इट विल फॉर्म पॉलिथिन ऍज अ मेजर प्रोडक्ट. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज काय काय आहेत, सो जनरली इट इज एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल, एक्स्ट्रीमली. पी पेक्षा मी एक अल्टरनेटिव्ह वर्ड लिहितो इथे, LDPE लिहितो, म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिन आहे सांगते. एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल इज द प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, जो करोजन आणि मॉइश्चर रेजिस्टंट असते, सो मॉइश्चर रेजिस्टंट, मॉइश्चर रेजिस्टंट याचा अर्थ अटकाव करणे. ओके, म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की या क्लासमध्ये जाऊ नका, किंवा तुम्हाला असं सांगितलेलं की बघा तुम्ही जर चेक केला तर पर्टिक्युलर आपण कधी मंदिरामध्ये टेम्पलमध्ये वगैरे कधी गेलो दर्शनासाठी आणि गर्दी झाली तर ते थांबवा, तुम्हाला काय सांगतात पोलीस किंवा तिथे जे कोण सिक्युरिटी ऑफिसर असते ते सांगतात की तुम्ही इथे थांबा, एवढ्या जणांना आतमध्ये जायला दर्शन ते बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला काय केलं तर रेजिस्ट केलं तिथपर्यंत, तोपर्यंत तुम्ही त्या लाईनमध्ये थांबता. ओके, नंतर तुम्हाला दर्शनासाठी आतमध्ये सोडला तर सेम इट इज कन्सिडर्ड ॲज अ रेजिस्टंट. सो मॉइश्चर रेजिस्टंट म्हणजे काय, मॉइश्चर ऍब्सॉर्ब करण्यासाठी ह्याचा यूज होत नाही, दॅट इज LDPचा. सेकंड इज अ केमिकली इनर्ट, कुठल्याही केमिकल बरोबर इझिली रिॲक्ट होत नाही, केमिकली इनर्ट. Okay, so this is your third property, and the last property is it is a poor conductor of electricity. Very good, important property ही, poor conductor of electricity. आता पुअर कंडक्टर याचा अर्थ इन्सुलेटर म्हणून काही ठिकाणी याचा पण यूज केला जातो. तुमचं जे मटेरियल आहे आउटर मोस्ट साइडला जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं वायरच्या वरती किंवा तुमच्या थिन वायरच्या वरती, तारेच्या वरती, त्याला आपण म्हणू शकतो पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, युजेस कशासाठी केले जातात, इलेक्ट्रिक केबल्स, इलेक्ट्रिक केबल्स, याच्यामध्ये याचा यूज केला जातो. अल्टरनेटिव्ह यूज फॉर दिस पर्टिक्युलर इज नथिंग बट युअर वॉटर, डोमेस्टिक वॉटर लाईन कनेक्शन असतात त्याच्यामध्ये यूज केला जातात, किंवा स्क्वीज बॉटल्स, डोमेस्टिक वॉटर लाईन कनेक्शन, डोमेस्टिक वॉटर लाईन कनेक्शन्स. आणि नेक्स्ट वन इज स्क्वीज बॉटल्स, ह्या प्रिपरेशनसाठी बॉटल्सच्या प्रिपरेशन. थोडक्यात आपण असं कन्सिडर, वॉटर बॉटल जे आपण युज करतो ना त्याचा जो हार्डनेस असतो तो ऍज कम्पेअर टू अदर स्मॉल असतो. बट छोट्या मुलांची खेळणी वगैरे बघितलं ना तर तुम्ही, तर त्या बॉटल्ससाठी तुम्ही जर त्याचा युज केलेला असेल तर ते हार्ड जाणवतात. ओके, आणि ते अट्रॅक्टिव्ह पर्पजसाठी जनरली युज केलं जातं, कारण ते कलर्ड बॉटल्स असतात म्हणून. ओके, हे त्याचे 3 इम्पॉर्टंट युजेस आहेत. अजून कुठे तर पॅकेजिंग आणि हाऊस होल्ड युटेन्सिल्स मध्ये. फोर्थ यूज, पॅकेजिंग, हाऊस होल्ड युटेन्सिल्स, म्हणजे घरामध्ये जे तुम्ही इक्विपमेंट्स यूज करता. आता इक्विपमेंट्स याचा अर्थ असा घ्या की तुम्ही घरामध्ये जे काही भांडी यूज करता, प्लास्टिक मध्ये मटेरियल असते बघा, तर ते प्लास्टिक मधलं मटेरियल पॅकेज किंवा पॅकिंग करण्यासाठी तुम्हाला समजा मार्केटमधनं किंवा त्या शॉपमधनं घरापर्यंत आणायचे, त्यासाठी जो थर्माकोल वगैरे युज केलेला असतो, त्याच्यासाठी जे काही प्लास्टिक मटेरियल युज केलं असेल ते पॉलिथिन असेल. ओके, हार्ड पॉलिथिन बॅग्स वगैरे असतात अवेलेबल. सो हे लक्षात ठेवायचं. सो दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट. आता बघा, पॉलिथिन मध्ये मी पॉलिथिन असं म्हटलं नाही, लो डेन्सिटी पॉलिथिन, ज्या अर्थी असा वर्ड वापरला त्याच्यानंतरचा पॉईंट येणार आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन. ओके, आता हाय डेन्सिटी पॉलिथिन मध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं याची मी एक डिफरन्स इथे लिहितो, म्हणजे एकाच बोर्डवरती तुम्हाला ते जर समजा नोटचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा अजून काही करायचं असेल तर तुम्हाला ते बरं पडेल. रिॲक्शन सेम राहते, N नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2, पण याच्यासाठी ज्या प्रॉपर कंडिशन्स आहेत, LDP साठी आपण ऑक्सिजन किंवा पेरॉक्साईड हा तुम्ही इनिशिएटर युज करता, आणि टेम्परेचर 350 टू 370 केल्विन एवढं. लो डेन्सिटीसाठी ऍज कम्पेअर टू हाय डेन्सिटी पॉलिथिन टेम्परेचर तुमचं जास्त दिसतं, आणि इथे तुम्ही टेम्परेचर युज करता अप्रॉक्सिमेट 333 टू 343 केल्विन. ओके, इथे कुठलाही इनिशिएटर तुम्ही इथे युज केलाय, इथे कुठलाही इनिशिएटर तुम्ही युज करत नाही, त्याच्याऐवजी तुम्ही कॅटलिस्ट युज करता ऍट लोअर प्रेशर. सो 6 to 7 ऍटमॉस्फिअर. आणि कॅटलिस्ट कुठला असतो, झिग्लर नट्टा कॅटलिस्ट, झिग्लर नट्टा किंवा झिग्लर नाटा सुद्धा म्हणतात त्याला, कॅटलिस्ट, जो तुमचा प्रोडक्ट सेम दाखवतो CH2CH2N. आता कॅटलिस्टचा रोल काय, तर मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी मध्ये थर्मल ऍज वेल ॲज प्रेशर कंडिशन मध्ये आपल्याला डिझायर्ड प्रोडक्ट मिळाला पाहिजे, म्हणून आपण कॅटलिस्ट यूज करतो. ज्या कॅटलिस्टचं कंपोजिशन असं असतं,
ट्रायइथाइल अल्युमिनियम आणि टिटॅनियम टेट्राक्लोराईड. सो TiCl4 प्लस ट्रायइथाइल C2H5 थ्राईस Al ट्रायइथाइल अल्युमिनियम याचं कॉम्पोजिशन. आता हा क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये येऊन गेलेला आहे ऑलरेडी प्रिव्हियस पेपर मध्ये, चेक करा. TiCl4 आणि TiCl3 मध्ये कन्फ्युजन करतात. सो TiCl4 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. टिटॅनियम टेट्राक्लोराईड आणि ट्रायइथाइल अल्युमिनियम हे त्याचं कंपोजिशन आहे झिगलर मधल्या कॅटलिस्ट. Sorry. So this is the reaction method or method of preparation of your high density polyethylene. ते लिहून ठेवा. हाय डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिन मध्ये जो तुम्ही इनिशिएटर युज करता रॅडिकल फॉर्मेशन साठी, इथे मात्र तुम्ही कॅटलिस्ट युज करता. इथे कुठला कॅटलिस्ट युज नाही करत. इथे प्रेशर हायर लागतं, इथे प्रेशर 6 to 7 ऍटमॉस्फिअर लागतं. इथे टेम्परेचर हायर लागतं, इथे टेम्परेचर ऍज कम्पेअर टू दिस व्हॅल्यू ही व्हॅल्यू कमी आहे. आणि इथे कॅटलिस्ट यूज नाही तर तिथे मात्र कॅटलिस्ट यूज करावा लागतो. सो दिस इज द बेसिक डिफरन्स रिगार्डिंग युअर LDP आणि HDP फॉर्मेशन. आता जर समजा लो डेन्सिटी पॉलिथिन साठी व्हॅल्यू सगळ्या हाय लागत असतील आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन साठी व्हॅल्यू सगळ्या लो लागत असतील, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये काही ना काहीतरी चेंज असणार. सो जनरली ह्याचा क्रिस्टलाइन कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतात तुमचे हाय डेन्सिटी पॉलिथिन हे, आणि त्याची टेन्साइल स्ट्रेंथ ही हायर असते ऍज कम्पेअर टू लो डेन्सिटी पॉलिथिन. दोन प्रॉपर्टी सांगितल्या. याचा क्रिस्टलाइन नेचरमध्ये असताना मेल्टिंग पॉईंट हाय असतो, म्हणजे तो ब्रेक करण्यासाठी थर्मल डिग्रेडेशनसाठी टेम्परेचर एक्सेस अमाऊंट मध्ये प्रोव्हाइड करावं लागतं. आणि सेकंड थिंग, इन केस ऑफ HDP तुमचे जे LDP पेक्षा HDPचा जो टेन्साइल स्ट्रेंथ असेल, हार्डनेस असेल, तो जास्त असेल आणि इट इज मोर रेजिस्टंट टू केमिकल्स दॅन दॅट ऑफ द LDP. ओके, हे तर खूप जवळ पण जात नाही, म्हणजे कुठल्या आपण म्हणतो ना केमिकल इनर्ट असतात किंवा मॉइश्चर रेजिस्टंट आहे त्याच्यापेक्षाही जास्त इनर्टनेस तुम्हाला हाय डेन्सिटी पॉलिथिन दाखवतात. आता याचा जनरल यूज कशासाठी केला जातो तर बकेट्स किंवा डस्टबिन, बकेट्स देन डस्टबिन घरामध्ये जे तुम्ही यूज करता त्याच्या प्रिपरेशनसाठी त्याचा यूज केला जातो. आणि सेकंड थिंग, तुमच्या लॅबोरेटरी इक्विपमेंट्स मध्ये ज्या बॉटल्स यूज केलेल्या असतात दॅट इज लॅबोरेटरी वेअर्स, लॅब वेअर्स, जे तुम्ही मला वाटतं डायल्युशन बॉटल्स यूज करता ते याच्यापासून बनलेले असतात, लॅब वेअर्स. ओके, हे दोन युजेस युनिक आहेत आणि हे दोन युजेस 4 युजेस डिफरंट आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन याचा अर्थ असा नाही की एकच कुठलं तरी लिहून चालेल. तुम्हाला स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असणार पेपरमध्ये हाय डेन्सिटी पॉलिथिन आणि लो डेन्सिटी पॉलिथिन साठी. ओके, हे सगळं रिपीट करतोय सेकंड पॉलिमर, मग आपण थर्ड पॉलिमर दॅट इज टेफ्लॉनकडे जाऊया. पण त्याच्या अगोदर खूप महत्वाचे जे दोन आहेत ते मी घेतले. याच्यानंतरचा ना जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, म्हणजे टेफ्लॉन खूपच इझी आहे, म्हणजे त्याची रिएक्शन विचारली जाते. प्रॉपर्टीज आणि युजेस हे एका लाईन मध्ये सांगता येतात, पण या टाईपचे क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत कारण टॉपिकला वेटेज खूप कमी आहे. सो 2 to 3 मार्क्स साठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही असं मला तरी वाटतं. एक्स्ट्रा इन द सेन्स मग हे एवढं सगळं लिहायचं का प्रॉपर्टीज, दोन दोन प्रॉपर्टीज आहेत प्रत्येक पॉलिमर मध्ये. इव्हन मी तुमच्या नोट्स मध्ये पण तसंच स्पेसिफिकली मेन्शन केलंय आणि मॉडेल आन्सरचं आन्सर ऍज इट इज मी घेतलंय, त्याच्यामुळे ते आन्सर कधीही चेंज होणार नाही, फक्त मार्किंग स्कीम बदलेल. म्हणजे समजा या वर्षीच्या पेपरमध्ये तुम्हाला असं विचारलं न्यू मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ LDP आणि स्टेट प्रॉपर्टीज ऑफ इट, तर ते काही वेळाचा क्वेश्चन देतील. इथे 1 मार्क देतील आणि याला 1 मार्क देतील, पण इथे खाली मेन्शन केलं असतं ब्रॅकेटमध्ये मॉडेल आन्सर मध्ये, राईट इफ एनी टू which among the following are the two physical properties are correctly right, then give it credit to that particular student. हे त्याने असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं. ह्या चार पैकी ह्या चार हे त्याचे करेक्ट आन्सर आहे. पण समजा तुम्ही हे लिहिलं आणि हे आठवलं तर ते पण बरोबर आहे. थर्ड आणि फोर्थ आठवलं तर ते पण बरोबर आहे. सिक्वेन्शियलीच यायला पाहिजे असं काही रूल नाही. याच्यापैकी कुठलेही 2 पॉईंट स्टुडंटने करेक्ट लिहिलेले असतील त्याला क्रेडिट त्या क्वेश्चनचं द्यायला पाहिजे असं मेन्शन केलेलं असतं. त्यामुळे मी 4ही दिले, तुम्हाला 4ही आठवले, वेळ असेल तर लिहू शकता, अदरवाईज 2 दिल्या तरी सफिशियंट. सो पहिल्यांदा मी पॉलिथिनचे 2 टाईप सांगितले, लो डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन. याच्यामध्ये इनिशिएटर रिएक्शन दोघांची सेम आहे, प्रोडक्ट दोघांचाही सेम आहे, फक्त रिएक्शनच्या कंडिशन प्रॉपर आहेत, डिफरंट आहेत. LDP साठी आपण इनिशिएटर म्हणून ऑक्सिजन किंवा पेरॉक्साईडचा यूज होतो. मी वर्ड वापरतो इनिशिएटर. याचा अर्थ काय, इनिशिएटर इनिशिएट्स द फ्री रॅडिकल्स विच आर जनरली ऍक्ट ॲज अ इंटरमिडिएट इन एनी केमिकल रिएक्शन. कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये इंटरमिडिएटची स्पेस म्हणजे रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होत असताना जो मधला टाइम स्पॅन असतो त्या मधल्या टाइम स्पॅनला अनस्टेबल स्पेसिसला आपण कन्सिडर करतो इंटरमिडिएट. आणि त्या इंटरमिडिएटचं तुम्ही काय कन्सिडर करता की
तो स्वतःची काय म्हणतो रॅडिकल जनरेट करण्याचं काम करत असतो. ओके, इथे मी हायर टेम्परेचर यूज केलंय ऍज कम्पेअर टू अदर स्पेसिस. इथे टेम्परेचर कमी, इथे प्रेशर जास्त आहे, इथे प्रेशर कमी. इथे कुठलाही कॅटलिस्ट यूज केलं नाही, इथे कॅटलिस्ट यूज केलाय झिग्लर नाटा, हे त्याचं नेम आहे. झिग्लर नाटा हे सायंटिस्टचं नेम आहे आणि त्याचं कंपोजिशन तुमच्या प्रिव्हियस पेपरमध्ये येऊन गेले सीईटीच्या. आता तुम्हाला मी एक क्वेश्चन बँक सेंड करतो बघा. टॉपिक संपल्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन बँक शेअर करतो. त्या क्वेश्चन बँक मध्ये पण हा क्वेश्चन आहे, कंपोजिशन ऑफ झिग्लर नाटा कॅटलिस्ट इज, बट इट इज फॉर थिअरी क्वेश्चन. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण सेम क्वेश्चन आहे. थोडक्यात काय, TiCl4 C2H5 थ्राईस Al या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सेक्शन कॉलम ए कॉलम बी च्या फॉर्मॅटमध्ये देतील. मॅच द फॉलोविंग साठी सीईटी मध्ये क्वेश्चन येऊ शकतो किंवा जीई मध्ये क्वेश्चन येऊ शकतो किंवा नीट मध्ये सुद्धा येऊ शकतो. सो प्लीज हे प्रिपेअर करा. तुम्हाला ते माहिती पाहिजे. ह्याच्याबरोबर अजून कुठले कुठले कॅटलिस्ट देतील, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे. रॅकर्स प्रोसेसमध्ये कुठला कॅटलिस्ट यूज केला जातो, कुठला मेटल यूज करतात, आणि हे सगळं तुमच्या सीबीएसईच्या सिलेबस मध्ये आहे. सो जे सीईटी साठी प्रिपेअर करतात त्यांनी एवढं तरी लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे इथे सांगितलेलं, एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल आहे, मॉइश्चर रेजिस्टंट आहे, केमिकली इनर्ट आहे, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कुठल्या याच्यात 2 पॉईंट दिला तरी चालेल. इलेक्ट्रिक केबल ऑब्व्हियसली इथे म्हटलंय ना, पुअर इलेक्ट्रिक कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिक केबल्स मध्ये यूज होणार का, तर कारण करंट लागणार नाही म्हणून, कारण पुअर कंडक्टर असतो इलेक्ट्रिसिटीचा म्हणून. ओके, नेक्स्ट म्हटलं डोमेस्टिक वॉटर लाईन कनेक्शन्स मध्ये, म्हणजे घरामध्ये जे आपण वॉटर लाईन पाईप लाईन जे फिरवतो त्याच्यामध्ये जे मटेरियल यूज केलं असतं ते पॉलिथिन्स असतात आणि ते स्पेशली LDPE असतात. स्क्वीज बॉटल्सच्या प्रिपरेशनसाठी आणि पॅकेजिंग हाऊसहोल्ड युटेन्सिल्स. हाऊसहोल्ड युटेन्सिल जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा त्याच्या काय म्हणू शकतो आपण, पॅकेजिंगसाठी आपण हे यूज करतो. N नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2. नेक्स्ट आहे HDP, दॅट इज हाय डेन्सिटी पॉलिथिन. त्याच्यामध्ये तुम्ही युजेस फक्त डिफरंट आहेत. बकेट्स आणि डस्टबिन मध्ये यूज केला आणि लॅबवेअर म्हणजे जे तुमचे डायल्युशन बॉटल्स असतात किंवा ते इक्विपमेंट स्टोअर करण्यासाठी जे आपण बॉक्सेस यूज करतो त्या हार्ड मटेरियलसाठी. इव्हन तुम्ही जे ग्लासवेअर्स यूज करता ते डायरेक्ट मार्केटमधून आणताना कुठल्याही पिशवीतून आणले जात नाही, कारण ते ग्लासवेअर्स फुटू शकतात ना, एकमेकांवर आपटले तरी फुटू शकतात. मग त्यासाठी काय करतात, एक पर्टिक्युलर बॉक्स असतात त्या शेपचे, त्या शेपमध्ये थर्माकोल फिलअप केलेला असतो आणि जो काही इक्विपमेंट असेल त्याच्या सराउंडिंगला थर्माकोल ठेवून असतं, जेणेकरून ते एकमेकांवरती आपटू नये किंवा एखादा हॅमरिंग झालं किंवा एखादा आघात झाला तरी ते फुटून जाऊ नये याच्यासाठी. ओके, इव्हन आपण गाडी चालवताना स्पीड ब्रेकरवरून गाडी घेत असताना सुद्धा जे हल्ले ते एकमेकांवर आढळून ते फुटू शकतात, ह्याच्यासाठी प्रिकॉशन घेतलेली असते. सो दिस इज ऑल अबाउट युअर पॉलिइथिन सेकंड पॉलिमर. थर्ड पॉलिमर इज टेफ्लॉन, दॅट इज टेट्राफ्लोरोइथिन पासून तो प्रिपेअर केलेला असतो आणि काही त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी एज वेल एज युजेस आहेत खूप महत्वाचे. बघूया काय काय येते. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुम्हाला स्टडी मटेरियल मध्ये याच्या नोट्स मी शेअर करणार आहे, डोंट वरी. नेक्स्ट पार्ट इज थर्ड पॉलिमर, दॅट इज टेफ्लॉन. N number of CF2 डबल बॉन्ड CF2 अंडरगो पॉलिमरायझेशन. इथे कुठलाही कॅटॅलिस्ट टेम्परेचर जेव्हा नसेल तेव्हा लक्षात ठेवायचं या टोटल टॉपिक मध्ये पॉलिमरायझेशन हा पॉईंट कॉमन आहे. मी रिपीट करतोय काय सांगितलं ते. जर समजा एरोवरती कुठली कंडिशन कुठलाही प्रॉपर टेम्परेचर मेन्शन केलेलं नसेल, एक्सपेक्टेड नसेल, तर लक्षात ठेवायचं पॉलिमरायझेशन हा वर्ड कॉमन आहे ह्या टोटल टॉपिक मध्ये. तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल, CF2-CH2N. ओके, हा तुमचा प्रोडक्ट आहे. रिएक्शनची मात्र प्रॅक्टिस करावी लागेल, लिहून काढावे लागणार रिएक्शन. हे इझी आहे कारण कार्बनची बॅलन्स 4 व्हायला पाहिजे म्हणून आपण हे बॉन्ड्स असतील ते ड्रॉ करतो आणि इथे N नंबर ऑफ मोनोमर यूज करतो. ह्याला म्हणायचं टेट्राफ्लोरोइथिन. ऍक्च्युअली इथिनचं स्ट्रक्चर कसं असतं, CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, मी काय केलं, हे चारही हायड्रोजन्स आहेत ना, हे 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन्स रिप्लेस केले फ्लोरीन, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेमेंट फ्लोरीनने रिप्लेस केले, तर मला हा प्रोडक्ट मिळतो, दॅट इज टेट्राफ्लोरोइथिन. ओके, सो दिस इज द फिजिकल युअर प्रिपरेशन. नाव प्रॉपर्टीज काय त्याच्या खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज केमिकली इनर्ट, टफ, केमिकली इनर्ट and it is again resistant to that of the heat, resistant to heat.
म्हणजे तुम्ही ह्याला हिट केल्यानंतर त्याच्या कुठल्याही कोटिंग मध्ये काही चेंजेस होत नाही. ओके. अँड अटॅक बाय द करोजिव्ह रिएजंट्स. अटॅक बाय करोजिव्ह रिएजंट्स. करोजिव्ह रिएजंट त्या त्याच्या झाल्या प्रॉपर्टी. युजेस काय त्याचे युजेस जनरली युज्ड इन नॉनस्टिक कुकवेअर्स. तुम्ही जर नॉनस्टिक पॅन तुमच्या घरामध्ये असतात बघा, ते जर तुम्ही ओपन करून बघितलं तर त्याच्यावरती एक ब्लॅक कलरचं कोटिंग असतं. आणि ते ब्लॅक तुम्ही जर कधी दुकानामधनं घेत असताना सांगितलात की हे जे कोटिंग असेल ते काही दिवसांनी गेलं तर किंवा वॉशेबल आहे की नाही असं आपण कन्सिडर करतो, तेव्हा तुम्हाला एक ना तो काय म्हणतो आपण अलर्ट करतो. म्हणजे जो शॉपकीपर असेल तो काय सांगतो, जर समजा तुम्ही त्या तुमच्याकडे तारेचा ब्रश असेल किंवा क्लिनिंग पर्पज साठी जर तुम्ही ब्रश एखादा युज करत असाल किंवा स्टीलचं एखादं भांडं असेल ते तुम्ही युज करत असाल या पॅन साठी, तर इथे हार्मफुल आहे ते. तुमच्या ते कोटिंग आहे ते थोड्या दिवसांनी निघून जाणार. याचा अर्थ असा असतो की त्याच्यावरती हायर प्रेशर अप्लाय करू शकत नाही आपण. मग ते जे कोटिंग असतं ब्लॅक कलरचं ते कशाचं बनलेलं असतं, टेफ्लॉनचं बनलेलं असतं. म्हणून नॉनस्टिक कुकवेअर्स मध्ये ते जनरली युज केलं जातं. आणि हीटचं रेजिस्टन्स असतं. म्हणून बघा थोडंसं ऑइल टाकल्यानंतर तुम्ही कुठलाही सबस्टन्स त्यांना चिकटत नाही, म्हणून त्याला आपण नॉनस्टिक असं कन्सिडर करतो. सो नॉनस्टिक कुकवेअर्स मध्ये त्याचा युज केला जातो किंवा ऑइल सील्स आणि गॅस किट्स मध्ये. ऑइल सील्स आणि गॅसकिट्स मध्ये. गॅसकिट्स म्हणजे काय, जे मुंबई सारख्या ठिकाणी पाईपलाईन असते, गॅसची पाईपलाईन असते, सिलेंडर वगैरे तिथे युज केला जात नाही. कारण जर समजा एखाद्या बिल्डिंग मध्ये मजले असतील 78 मजले, तर तो काय सिलेंडर जर समजा उचलून कोण घेऊन जाणार असेल तो परत येईल असं मला तरी वाटत नाही. ओके. सो जर त्याच्यासाठी काय केलं असतं, लिफ्टची सोय केलेली असते. तुम्ही म्हणा लिफ्ट मधनं घेऊन जायची, लिफ्ट ही माणसांसाठी असते. त्याच्यामध्ये काही हार्मफुल सबस्टन्सेस समजा एखाद्या गॅसची काही लिकेज झालं तर त्या टोटल बिल्डिंगला त्याचा धोका असतो. हा पुढचा सगळा धोका लक्षात घेऊन त्यांनी काय केलेलं असतं, पाईपलाईनचा गॅस फिरवलेला असतो. म्हणजे समजा पाईपलाईन मध्ये जर लिकेज असेल तर ती पाईपलाईन एक्सचेंज करणं किंवा त्याच्यावरती काहीतरी दुरुस्ती करणं हे इझी होतं ऍज कम्पेअर टू पॉप्युलेशन. जर पॉप्युलेशनचा विचार केला तर जिथे लोकसंख्या खूप कमी आहे आणि सेपरेट सेपरेट घरं आहेत तिथे तुम्हाला बेटर वे तुमचा एलपीजी गॅस सिलेंडरच उपयोगी पडतो. ओके. सो एवढंच तुम्हाला लिहायचंय. 3 मार्काचा हा क्वेश्चन. पण टेफ्लॉनचे प्रॉपर्टी म्हणजे तुमचे युजेस आणि रिॲक्शन हा पार्ट खूप वेळा पेपरमध्ये येऊन गेला. त्याला इम्पॉर्टंट लिहून ठेवा टेफ्लॉन. आणि युजेस मध्ये मुद्दाम हा क्वेश्चन विचारतात, नॉनस्टिक कुकवेअर मध्ये कुठला इलेमेंट युज करतात त्याचं नेम लिहा. मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे, युजेस जर ओबीएसए मध्ये विचारले तर तुम्हाला नेम विचारणार, दॅट इज टेफ्लॉन. So this is your reaction. These are the properties, and next one is your uses. Okay. Similarly, fourth your polymer is polyacrylonitrile, that is PAN. Polyacrylonitrile. Polyacrylonitrile. Okay. So in this compound, for this reaction, n number of CH2 double bond CH, C triple bond N. याला म्हणायचं acrylonitrile. N number of acrylonitrile undergo polymerization. N number of acrylonitrile undergo polymerization, then it will give CH2CH. Actually हे स्ट्रक्चर असं असतं N times. ओके. ह्याला म्हणायचं पॉलीअॅक्रिलोनाइट. ह्याचं नेम ऑफ दिस कंपाऊंड इज PAN, पॅन. ओके. नाव आता ह्याचा यूज कशासाठी केला जातो, सो जनरली याचा इट इज रिझेंबल लाईक वूल, रिझेंबल टू वूल. म्हणजे वूल सारखं असतं पण वूल नसतं. ओके. हे थोडक्यात कॉटन टाईप या फॉर्मॅटमध्ये असेल. आणि हा वूल सबस्टिट्यूट म्हणून जनरली युज केला जातो आणि ऑर्लॉनच्या प्रिपरेशनसाठी. सो एकच फक्त प्रॉपर्टी आहे त्याची, रिझेंबल टू वूल. युजेस काय, वूल सबस्टिट्यूएंट असं म्हणून. ओके. सेकंड वूल त्याचा यूज कशासाठी, फर्दर कशासाठी अजून केला जातो, तर स्वेट शर्ट्स आणि स्वेटर्स बनवण्यासाठी. स्वेट शर्ट्स आणि स्वेटर्स, शॉल्स, डिप्रेशनसाठी याचा यूज केला जातो. म्हणजे कोणाचा, पॉलीअॅक्रिलोनाइट्राइलचा यूज केला जातो. आणि फर्दर अजून एक इलेमेंट आहे, दॅट इज ऑर्लॉन.
ऑर्लॉन जसं नायलॉन असतं ना, तसं एक ऑर्लॉन नावाचा एक कंपोनेंट असतो. त्याच्या प्रिपरेशनसाठी याचा ट्रेस अमाऊंट मध्ये युज केला जातो. ह्याच्यातले कुठलेही दोन युजेस लिहिला तरी चालेल. प्रॉपर्टी मात्र एकच आहे, फक्त लक्षात ठेवायचं. आतापर्यंत आपण टफ, हार्ड, स्टिफनेस किंवा काय म्हणू शकतो टेन्साईल स्ट्रेंथ हायर आहे. इथे असं काही नाही. हे कॉटन म्हणजे कापडाचा प्रकार आहे. आम्ही तिथे लिहून ठेवाल पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, असं काही करू नका. ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा, म्हणजे डेली बेसिसवरती त्याच्या कुठेतरी शॉर्ट नोट प्रिपेअर करून ठेवायचे. एका छोट्या पेजवरती हे सगळं छोटं छोटं हँड मध्ये तुम्ही लिहू शकता आणि ते चिकटवून ठेवून द्या, स्टिक करून ठेवा, जेणेकरून तुमचं लक्ष वारंवार तिथे जाईल. लवकरात लवकर ते प्रिपरेशन जेवढं तुमचं होईल तेवढं तुमच्या दृष्टीने सोपं आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे, टॉपिकचं वेटेज कमी आहे आणि ऍज कम्पेअर टू टॉपिक वेटेज पॉईंट्स भरपूर आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात भरपूर ठेवायला लागणार. आणि 3च मार्काचा क्वेश्चन आहे, पण जर तो परफेक्ट केला तर तुमचे VSA चे मार्क जात नाही. ओके, लक्षात ठेवायचं, जिथे स्मॉल टॉपिक वेटेज आहे ते तुम्हाला क्वेश्चन सेक्शन ए मध्ये विचारले जाणार. म्हणजे आयोनिक इक्विलिब्रिया जो आपला अजून व्हायचा आहे, आपला आता चाललेला पॉलिमर केमिस्ट्री, हे 2 टॉपिक लहान आहे. अजून छोटा टॉपिक मला वाटतं या टॉपिक मध्ये सॉलिड स्टेट आहे, त्याच्या खालोखाल सॉलिड स्टेट पण लेंदी आहे टॉपिक, पण त्याच्यामध्ये न्यूमेरिकल पेपरमध्ये फ्रिक्वेंटली विचारले जातात. म्हणजे समजा एखाद्या स्टुडंटने सॉलिड स्टेट मधलं फक्त FC, BCC आणि FCCचा ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरच्या जर व्हॅल्यू वगैरे जर प्रिपेअर फक्त केल्या तरी सुद्धा त्याला मार्क्स मिळू शकतात, काही त्याचा एवढा प्रॉब्लेम येत नाही. ओके, ठीक आहे, मी परत स्टार्ट करतो. N number of CH2 double bond CH C triple bond N, that is acrylonitrile, undergo polymerization to use polyacrylonitrile as a major product. It resemble to wool and hence it is used as a wool substitute. नेक्स्ट, स्वेटशर्ट्स, स्वेटर्स आणि शॉल प्रिपरेशन साठी याचा यूज केला जातो. आणि ऑर्लॉन प्रिपरेशन साठी, ऑर्लॉन म्हणजे काय, जे तुम्हाला माहिती आहे, थर्मल कधी बघितलं असेल, थर्मल म्हणजे काय माहिती असेल, जर समजा तुम्ही अदर कंट्रीज मध्ये कधी गेला असाल, स्वित्झर्लंडला वगैरे असं कुठे कोल्ड कंट्रीज मध्ये जायचं असेल तर, किंवा मूवीज मध्ये बघितले असतील तर, मूवीज मध्ये तुम्हाला बघा फुल एक मोठा रेनकोट टाईप असा स्वेटर घातलेला तुम्हाला दिसतो आणि त्याच्या बाहेर कॉटन असतं किंवा कापड असतं किंवा रेक्झिन टाईप मटेरियल असतं आणि आतमध्ये लोकरीचा पार्ट असतो. ओके, आणि वरती कॅप असते आणि आपण पूर्ण ते रेनकोट सारखं घालून फिरतो. याचं रिझन काय, बर्फाळ प्रदेशात ते जे प्रिपरेशन त्याला थर्मल म्हटलं जातं, त्या थर्मलच्या प्रिपरेशनला ऑर्लॉन युज केला जातं. आतमधून जी लोकर लावली त्यासाठी ऑर्लॉन जे असते. ओके, सो दिस इज युअर फोर्थ पॉलिमर, दॅट इज पॉलीअक्रिलोनायट्राइड. त्याच्या पुढचे पॉलिमर्स आहेत ते पॉलीअमाइड पॉलिमर्स म्हणून युज केले जातात. बघूया काय काय ते 6 नंबर पासूनचे. हे छोटे आहेत पॉइंट्स म्हणून सोडून देऊ नका, स्किप करू नका, याच्यावरती क्वेश्चन्स येतात. मी तुम्हाला आजच ना याच्यावरची क्वेश्चन बँक शेअर करेन, म्हणजे तुम्हाला समजेल कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, कुठले क्वेश्चन्स प्रिपेअर करायला पाहिजेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, हे तुम्हाला कळून जाईल म्हणून. फिफ्थ आहे पॉलीअमाइड पॉलिमर. पॉलीअमाइड पॉलिमर. ओके, पॉलीअमाइड पॉलिमर मध्ये पहिला पॉइंट आहे नायलॉन 66 आणि नायलॉन 6. त्यातला पहिला कंपाऊंड घेऊया, नायलॉन 66. नायलॉन 66 चा यूज कशासाठी केला जातो, सो मोनोमर्स कुठले कुठले आहेत ते बघूया. N नंबर ऑफ रिएक्शन कंपल्सरी येणारच. ओके, नायलॉन 66 हा क्वेश्चन आणि नायलॉन 6 हे दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच इम्पॉर्टंट आहेत. CH2 4 टाइम्स COH प्लस हेक्सामिथिलीन डायअमाइन CH2 6 NH2 NH2. Okay, this is also N times. Both these are the two different compounds, means it undergo polymerization, a condensation polymerization process in presence of strong heat and 533 Kelvin temperature at atmospheric nitrogen as a gaseous condition. It will lose N number of water molecule and it will form first salt generate होतं. कसं काय salt होतं? This is your acid. Name of this compound is adipic acid. Okay, and name of this compound is hexamethylene diamine. NH2CH2 6NH2 म्हणजे काय, हेक्सामेथिलीन डायअमाइन. जेव्हा तुम्ही याची रिएक्शन करता तेव्हा तुम्हाला एक कॉमन प्रोडक्ट मिळतो, दॅट इज, इथे मी ब्रॅकेटच्या बाहेर N लिहिलाय, N. नंतर काय करायचं, हा जो हायड्रोजन आहे ना, हा ह्याच्यामध्ये ऍड करायचा, हा हायड्रोजन आहे तो याच्यामध्ये ऍड करायचा. काय प्रोडक्ट मिळतो बघा, H आहे तो NH2 मध्ये ऍड करून आपण NH3 प्लस लिहिणार आहोत, म्हणजे रिमेनिंग काय राहील, OOC. बरोबर ना, OOC. बाकी सगळं सेम. CH2 4 टाइम्स COO मायनस, इथे येईल NH3 प्लस, N वरती पॉझिटिव्ह चार्ज, CH2 6
आणि देन NH3+. हे जे काही जनरेट झाले, आता तुम्हाला माहिती आहे ते 11 पासून सांगतोय, ज्या कंपाऊंड मध्ये प्लस मायनस चार्ज असतो त्याला आपण काय कन्सिडर करतो, नायलॉन सॉल्ट. ओके, आणि वॉटर विच इज वॉटर सोल्युबल हुज pH इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 7.0, दॅट इज न्यूट्रल pH. आता या प्रोसेस मधनं समजा तुम्ही वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट केला, समजा इथे आपण लिहूया मायनस ऑफ वॉटर मॉलिक्यूल, एन नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल, आणि इथे एन लिहिले ना, मग एन नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल मी जर रिमूव्ह केले तर मला प्रोडक्ट असा मिळतो C डबल बॉन्ड O CH2 4 C डबल बॉन्ड O NH CH2 6 अँड देन NH फर्दर. ओके, इथे तुमचा एन येईल, याला आपण कन्सिडर करतो नायलॉन 6,6. ओके, आता जरा फक्त बघा नायलॉन 6,6चं प्रिपरेशन कसं करायचं. सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलं एन नंबर, इक्विमोलार मिक्सर असं नाही. इक्विमोलार म्हणजे काय, याचे नंबर ऑफ एन असतील तर नंबर ऑफ मोल्स याचे पण एन असणार. याचे समजा मी नंबर ऑफ मोल्स 8 घेतलं तर याचे पण नंबर ऑफ मोल्स मला 8 घ्यावे लागतील. इथे 20 घेतलं तर इथे पण 20. सो इक्विमोलार मिक्सचर ऑफ ॲडिपिक ऍसिड अँड हेक्सामिथिलीन डायमाइन undergo reaction to form nylon salt. Nylon salt undergo dehydration in presence of water. With the loss of water molecule, it will form nylon 6,6 as a major product. पण ही रिएक्शन सेट फॉरवर्ड सिंपल आहे, लक्षात राहायला पाहिजे कधी जर तुम्हाला हे स्ट्रक्चर प्रॉपर येत असेल तर. काही कठीण नाहीये. ॲडिपिक ऍसिडचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, CH2 4 टाइम्स COH म्हणजे इट इज अ डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच्यामध्ये 2 कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप असतील आणि याच्यामध्ये NH2 चे 2 फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे तो बेसिक नेचर मध्ये असतो. जेव्हा तुम्ही त्याची हिटिंग करताय, ह्या दोघांचं कंडेन्सेशन म्हणजे काय करतो, विथ द लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्यूल, कालच्या लेक्चरला आपण बघितलं होतं, विथ द लॉस ऑफ स्मॉलर मॉलिक्युल्स ऑफ वॉटर लाईक मिथेनॉल और N2 और CO2 किंवा CO कार्बन मोनॉक्साईड, हे कंपोनंटचा लॉस होतो. म्हणजेच काय होतं, एक बॉन्ड ब्रेक होतो आणि एक बॉन्ड फॉर्म होतो. सो तेच याच्यामध्ये पण केलं मी, जे COH मधले जे हायड्रोजन्स आहेत ना ते NH2 मध्ये मी ऍड केले, मग तुम्हाला प्रोडक्ट मिळेल COO मायनस CH2 4 COO मायनस, ह्या दोघांची ऍडिशन केली, त्यामुळे पुढे कंटिन्यू डिलीट केलं NH3+ CH2 6 NH3+. या दोन्ही कंपाऊंडला एकत्र केल्यानंतर जे कंपाऊंड होतं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतो, त्याचा pH अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 7.0. सो अशा कंपाऊंडला आपण न्यूट्रल म्हणतो, म्हणजे ते सॉल्ट असणार आहे. सो ते सॉल्ट आहे ते मी दिलं नायलॉन सॉल्टच्या फॉर्मॅटमध्ये, अँड दॅट नायलॉन सॉल्ट अंडरगो हायड्रोलिसिस बट मायनस ऑफ एन नंबर ऑफ वॉटर, म्हणजे काय, डिहायड्रेशन. कारण हे रिएक्शन मिक्सचर मध्ये असणार, ते डिझॉल्व्ह झालेलं असणार आणि त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ वॉटर ऑलरेडी प्रेझेंट असेल, ते फक्त वॉटर इलिमिनेट करायचं, म्हणजे प्युअर फॉर्म मिळेल, त्याला आपण म्हणतो नायलॉन 6,6. हे असंच का म्हणायचं, कारण ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काही वेळा तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. एवढी रिएक्शन घेऊन मॉलिक्युलर फॉर्म्युलाची वेळ काढला, 2 मिनिटं घालायला, तर तुमच्यावरती मूर्ख तुम्ही असणार. सो बेटर वे ह्याचा स्ट्रक्चर, फायनल स्ट्रक्चर जे नायलॉन 6,6 आहे ते बघायचं. क्वेश्चन पेपरमध्ये काय विचारलं ते बघायचं. ते काय विचारतात, गिव्ह केमिकल सिंथेसिस ऑफ नायलॉन 6,6 फ्रॉम इट्स रिएक्टंट मिक्सचर. ओके, रिएक्टंट मिक्सचर पासून नायलॉन 6,6चं प्रिपरेशन करून दाखवा, हाचा एक क्वेश्चन असेल. अदरवाईज ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ नायलॉन 6,6, तेव्हा तुम्ही फक्त एवढंच ड्रॉ करणार. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे, इनिशियल स्टार्ट होते CO पासून, CH2 4 CO NH CH2 6 NH, त्याचं तुमचं काय कंपाऊंडचं फंक्शनल ग्रुप आहे, किंवा आपण म्हणू शकतो स्ट्रक्चरल फॉर्म्युला, दॅट इज नायलॉन 6,6. ओके, नाव नायलॉन 6,6 ह्याचे युजेस आहेत का, तर नाही, फक्त आणि फक्त तुमच्या सिलेबसमध्ये याचं सिंथेसिस आहे. आणि याच्यानंतर एक पार्ट येतो B, कारण आपण इथे पॉलिअमाइड फायबर मध्ये मी A लिहिलाय बघा, अजून B पार्ट येतो, दॅट इज नायलॉन 6. मला वाटतं आपण कालच्या लेक्चरला कंडेन्सेशन रिंग ओपनिंग रिएक्शन मध्ये आपण हा पार्ट बघितलाय. सेम रिएक्शन परत तुमच्या सिलेबसमध्ये रिपीट झाले, याचा अर्थ ती दोनदा आले, म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एक्झामला प्रिव्हियस पेपरमध्ये पण ती बराच वेळा येऊन गेली. ओके, बघूया काय आहे ती. नायलॉन 6 मध्ये आपण काय केलेलं, नायलॉन 6 चेंज कुठे आहे बघा, इथे नायलॉन 6 म्हटलं मी, इथे नायलॉन 6,6 असं कन्सिडर केलंय. ओके, दिस इज युअर इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम याचा नंबर ऑफ मोल्स जर तुम्ही N कन्सिडर केला, तर ह्या इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचं वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये जर थर्मल डिग्रेडेशन केलं, दॅट इज 533 केल्विन अँड नायट्रोजन ऍटमॉस्फेरिक गॅस ह्या रिएक्शन मिक्सचर मध्ये केला, तर हा मॉलिक्युल इथून ब्रेक होतो. ओके, आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळतो C डबल बॉन्ड O 1 2 3 4 5 CH2 5 टाइम्स
आणि नेक्स्ट असेल NH. दिस इज युअर रिंग ओपनिंग रिएक्शन. रिएक्टंटचा कोइफिशियंट मी N घेतलाय म्हणून प्रोडक्टचा पण कोइफिशियंट मी N घेईन. त्याला आपण कन्सिडर करतो नायलॉन 6. आणि नायलॉन 6चं प्रिपरेशन हे 1 स्टेप मध्ये होतं, ना की नायलॉन 6 मध्ये 2 स्टेप किंवा 3 स्टेप प्रोसेस इन्व्हॉल्व असते. ओके, सो ह्याचा यूज कशासाठी केला जातो जनरली, तर ह्याची हाय टेन्साईल स्ट्रेंथ आणि त्याच्यामध्ये शायनिंग नेचर असतं, म्हणजे लस्ट्रस नेचर असतं दोन्ही कंपाऊंडचा. म्हणजे नायलॉन 6 आणि नायलॉन 6 मध्ये फक्त डेन्सिटी मध्ये फरक आहे म्हणून तो व्हॅल्यू चेंज होते 6 किंवा 6 मध्ये. बाकी पार्ट सेमच आहे, त्यामुळे दोघांचे प्रॉपर्टी एकच आहे, लस्ट्रस नेचर अँड हाय टेन्साईल स्ट्रेंथ. हाय टेन्साईल स्ट्रेंथ. बरं, आता याचा यूज कशासाठी केला जातो, तर जनरली दे आर युजफुल फॉर द यूज प्रिपरेशन ऑफ टायर कॉर्ड्स. टायर कॉर्ड्स म्हणजे आपले जे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचे जे टायर कॉर्ड्स असतात त्या प्रिपरेशन करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. रोप्स आणि फॅब्रिक्स मध्ये पण यूज होते, फॅब्रिक्स अँड रोप्स. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण जो बोर्डवरती आहे तो 5th नंबरचा पॉलिमरला हायलाइट करून ठेवा. युजेस समजा नाहीच आले ह्याच्यातले तर हे तर येणारच. आणि नायलॉनचे युजेस डायरेक्ट विचारले तर कॉमन द्यायचे. नायलॉन 6 आणि नायलॉन 6 मेन्शन केलेलं नसेल आणि नायलॉनचे युजेस विचारले तर हे कॉमन यूज आहेत टायर कॉर्ड, फॅब्रिक्स आणि रोप्स मध्ये. आणि त्याची प्रॉपर्टी काय, लस्ट्रस नेचर आणि हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर नायलॉन 6 अँड नायलॉन 6. जेवढ्या मी रिएक्शन बोर्डवरती लिहितोय ते रिएक्शन 5 टाइम्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्याशिवाय आठवत नाही. कारण जरी हा टॉपिक 3 मार्काचा असला तरी बघा तुम्ही रिएक्शन किती आहेत आणि रिएक्शनचा सिक्वेन्स कंटिन्यू होत संपतच नाही. ओके, मला वाटतं हा टॉपिक तुमचा लास्ट असेल रिएक्शनचा, पेपर 2चा, जिथे आपला पेपर 2च कम्प्लीट होईल. हा जर टॉपिक कम्प्लीट झाला तर मग आपले पेपर 1चे 2 टॉपिक राहतात, ते म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियम आणि दुसरा असेल तो तुमचा लास्ट टॉपिक दॅट इज पी ब्लॉक एलिमेंट. लेंदी आहे टॉपिक, बट टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आपलं जर एवढं प्रिपरेशन आता जून पर्यंत होतंय ते जुलैच्या 15 तारखेपर्यंत तर 2 टॉपिक हे व्हायला काहीच हरकत नाहीये. सो ऑलमोस्ट ते डन होतील. काळजी करू नका, सिलेबस कव्हर होईल. फक्त प्रिपरेशन स्टार्ट ठेवा, कारण टॉपिक वाईज टेस्ट आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट आपल्याला परत फेस करायचे आहे. ओके, सो दिस इज युअर पॉलिमेरिक फॉर्म दॅट इज पॉलीअमाइड पॉलिमर. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. नोट्स मी शेअर करणारच आहे, पण स्क्रीनशॉट घेतल्याने काय होतं, कुठले कुठले पॉइंट्स आहेत हे मी शॉर्ट मध्ये लिहिलेले आहे. हे तुम्ही जरी वाचून ठेवलात आणि पेपरमध्ये असं जरी लिहिला, फक्त मेन्शन करत आहे युजेस आणि प्रॉपर्टीज. काही वेळा काय होतं, प्रॉपर्टीज हा वर्ड लिहिता आणि युजेस हा वर्ड विसरता. आणि तुमचा पेपर हा त्या ज्या एक्झामिनरकडे तुमचा पेपर आणि तो 350 पेपरचा लॉट त्याच्याकडे आलेला असतो. त्यात समजा तुमचा नंबर असेल 183 नंबरचा पेपर असेल असं कन्सिडर करूया. तर त्या एक्झामिनरने वाचलं नाही आणि त्यांनी असं कन्सिडर केलं प्रॉपर्टी एवढ्या लिहिलेल्या आहे असं त्यांना वाटतं आणि युजेस तुम्ही लिहिलेलंच नाही, तर तो हाफ मार्क डिडक्ट करणार. समजा त्याने वाचून बघितलेलं नसेल तर, आणि हे नुकसान आपण बेअर करू शकत नाही 1 मार्क्सचं. सो बेटर वे, लिहिताना प्रेझेंटेशन प्रॉपर ठेवायचं, लिहायचं तिथे प्रॉपर्टीज असं वर्ड लिहायचा, युजेस असं वर्ड लिहायचं, मगच कम्प्लीट होईल तुमचा आन्सर. नेक्स्ट पार्ट आहे पॉलिइस्टर फायबर, दॅट इज हा झाला आपला पॉलीअमाइड फायबर. 6 नंबरचा आहे तुमचा पॉलिइस्टर. पॉलिइस्टर. ओके, त्या पॉलिइस्टर फायबरसाठी कशासाठी यूज जनरली काय केला जातो, कशासाठी केला जातो, सो एन नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल प्लस एन नंबर ऑफ युअर टरथॅलिक ऍसिड, जे आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं बघा कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये. सो एन नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल अँड एन नंबर ऑफ इथिलिक ऍसिड, टरथॅलिक ऍसिड त्याला आपण कन्सिडर करतो ऍट 420 टू. आता हे टेम्परेचर हायर का लागतं, कारण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये टेम्परेचर ऑलवेज हायर असते. 420 to 460 केल्विन टेम्परेचरला विथ द लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. याच्यामध्ये एक प्रमोटर म्हणून यूज केला जातो, त्याला त्या प्रमोटरचं नेम पेपरमध्ये विचारतात, झिंक ऍसिटेट अँटी झिंक ऍसिटेट अँटीमनी ट्रायऑक्साइड. ओके, हा प्रमोटर किंवा कॅटलिस्ट तुम्ही जर यूज केलं तर तुम्हाला डायरेक्ट इझिली प्रोडक्ट मिळतो, दॅट इज OCH2 CH2 O C डबल बॉन्ड O
बेन्झीन C double bond O N. Okay. Name of this compound is a pteryline. Pteryline is also known as a dacron. लंडन मध्ये त्याला डॅक्रॉन असं कन्सिडर केलं जातं. हा क्वेश्चन सीईटीच्या प्रिव्हियस पेपर मध्ये येऊन गेलेला आहे. टेरिलिनचं विच अमॉंग द फॉलोइंग पॉलिमर इज ऑल्सो नोन ॲज अ डॅक्रॉन. त्याचं अल्टरनेटिव्ह नेम डॅक्रॉन असणाऱ्या पॉलिमरचं नेम सांगा. तर तुम्हाला लिहायचं होतं टेरिलिन. ओके. बऱ्याचशा स्टुडंटनी त्याच्या प्रॉपर्टी लिहून ठेवल्या. दॅट इज पॉलिस्टर ही त्याची प्रॉपर्टी. आपण म्हणतो ना पॉलिस्टरचा कपडा वापरतो आपण. सो पॉलिस्टर म्हणजे काय? सो टेरिलिन टाईप कंपोनंट आहे आणि त्याच्यामुळे कॉटनपेक्षा त्याची काय म्हणू शकतो आपण कॉस्ट खूप कमी असते. ऑब्व्हियसली म्हणजे टेक्स्चर पण त्याचं इम्प्रूव्ह नसतं तेवढं, पण टेरिलिन यूज केला जातो. जनरली ह्याचा यूज कशासाठी करतात तर तुम्ही व्हेकल चालवत असताना आता सगळ्यांना माहिती आहे व्हेकल चालवत असताना कॉपर आपण पार्ट वापरतो त्याला काय म्हणतो सेफ्टी हेल्मेट्स, बरोबर ना. त्या सेफ्टी हेल्मेटचं जे मटेरियल असतं आपर म्हणजे बाहेरून ते असतं टेरिलिनचं बनलेलं. जो हार्डनेस असतो ना त्याचा तो टेरिलिनचा बनलेला असतो. अगेन ह्याचा यूज अजून कशामध्ये केला जातो तर जनरली तुमची आता मोस्टली अनअवेलेबल आहे ते लँडलाईन प्रेझेंट असतात बघा घरामध्ये. जर तुम्ही आपण म्हणायचं बघा फोन पलीकडनं कोणीतरी उचलला तुम्हाला आवाज यायचा रिसिव्हर उचललाय असा आवाज यायचा आणि ते इन्स्ट्रुमेंट आणि रिसिव्हर आपण उचलणार जो त्याच्यामध्ये रिंग असायची बघा वायर असायची. ती वायर कशापासून प्रिपेअर केलेली असायची तुमच्या पॉलिस्टर पासून किंवा त्याला आपण बॅकेलाइट सुद्धा कन्सिडर करतो जो पॉलिमर तुम्हाला भविष्यात पुढे येणार आहे सिलेबसमध्ये. सो दिस इज युअर 6 पॉलिमर. तर यूज फक्त एवढं केलं तरी चालेल सेफ्टी हेल्मेट्स. ओके. युजेस काय येऊ शकतात सेफ्टी हेल्मेट्स मध्ये असं यूज केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. 7th पॉलिमर दॅट इज फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर यातलाच अल्टरनेटिव्ह म्हटलं जातं बॅकेलाइट. यालाच म्हणतात बॅकेलाइट. आता बॅकेलाइटचं प्रिपरेशन कसं करायचं किंवा त्याचं रिॲक्शन काय किंवा त्याची सिक्वेन्स रिॲक्शनचं काय तर सगळ्यात पहिला नावातच आहे फिनॉल एक रिॲक्टंट असतो आणि दुसरा असतो रिॲक्टंट फॉर्मल्डिहाइड. सो इट इज ऍक्च्युअली स्टेप बाय स्टेप सिंथेसिस. स्टेप 1 मध्ये बघूया आपण काय येते. पहिल्यांदा मी फिनॉल घेतला. फिनॉल रिॲक्ट्स विथ फॉर्मल्डिहाइड दॅट इज HC डबल बॉन्ड OH. Okay, phenol combines with the formaldehyde in presence of any acid or base as a catalyst. ऍसिड कन्सिडर करूया आपण HCl आहे किंवा बेस कन्सिडर केला तर NaOH किंवा KOH कुठलाही कंपोनंट घेतला तरी चालेल. ऍसिड किंवा बेस तुम्हाला प्रोडक्ट मिळतात मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळतात दॅट इज OH CH2OH. हे कसं काय जनरेट झालं इथे काहीच नाही म्हणजे काय हायड्रोजन्स आहेत ना सगळीकडे. C6H5OH हा तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मग हे कार्बन 6 झाले बरोबर आहे हा OH झाला पण H5 कुठे आहेत हे H5 आहेत. सो C6H5 मध्ये हा फक्त मॉलिक्युल जो आहे ना CH2O हा इन्सर्ट केला ह्या कार्बन आणि ह्या हायड्रोजन मध्ये CH2O हा मॉलिक्युल इन्सर्ट केला तर इट्स इन्सर्शन टाईप ऑफ रिएक्शन. मग काय प्रोडक्ट मिळेल बघा बेन्झीन हा OH आहे तसा आणि हा H इकडचा जो दिलेला आहे तो रिमेनिंग राहिला CH2O ऍड केला तर मला प्रोडक्ट मिळाला CH2OH. ओके. याला आपण ग्लिसरॉल असं कन्सिडर करतो किंवा सॉर्बिटॉल सुद्धा कन्सिडर करतो. प्लस अजून एक प्रोडक्ट मिळतो मिक्सचर प्रोडक्ट मिळतात OH. जेवढे जेवढे त्याची ऑर्थो पॅरा पोझिशन आहे ना त्याच्यामध्ये हा सगळे मॉलिक्युल घेत राहते. आणि अजून एक प्रोडक्ट मिळतो दॅट इज OH CH2OH CH2OH आणि इथे पण CH2OH. ह्या जो कंपाऊंड आहे हा तुमचा ऍक्च्युअल मोनोमर असतो. CH2OH OH CH2OH हे इथेच का केलं इथे मध्ये का नाही दिलं बिकॉज हायड्रॉक्सिल ग्रुप ऑन एरोमॅटिक रिंग इज ऑर्थो पॅरा डायरेक्टली इन नेचर. त्यामुळे त्याच्या जो इनकमिंग इलेक्ट्रोफाईल असेल तो ऑर्थो पॅरा आणि ऑर्थो या पोझिशनवरतीच ऑलवेज अटॅक करतो. आपण हे 11th शिकलो त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला प्रोडक्ट मिळतो ऍसिड अँड बेस कंडिशन मध्ये मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळतात. आता हा जो प्रोडक्ट मिळालेला आहे त्याचं जर का समजा मी पॉलिमरायझेशन केलं. ओके. मी हा पार्ट रफ करतो इकडचा. स्टेप 2 मध्ये स्टेप 2 याला ही जी प्रोसेस आहे CH2OH जे जनरेट झालेलं आहे त्याला नोव्होलॅक असं सुद्धा म्हणतात. नोव्होलॅक. आणि हे यूज करा तुम्ही तो वर्ड वाचल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये एक वर्ड आला असणार त्याच याच्यासाठी यूज केला तर याला नोव्होलॅक असं म्हटलं जातं. मे बी तुम्हाला स्क्रीनवरती ते दिसत नसेल मी इथे देतो नोव्होलॅक. ओके. नोव्होलॅकचं रायमिंग वर्ड तुम्ही पहिल्यांदा मनात काय वर्ड येतो नोव्होलॅक नंतर नेरोलॅक असा वर्ड येतो बरोबर ना. नेरोलॅक मध्येच यूज केला जातं.
पेंट्स अँड वॉर्निशेस मध्ये याचा जो प्लेजंट स्मेल येतो तो याच्यामुळे येतो, कारण त्याच्यामध्ये फिनॉल प्रेझेंट असतो आणि फिनाईल मध्ये अरोमॅटिक रिंग असल्यामुळे प्लेजंट स्मेल येतो. तुम्ही जर एखाद्या घरामध्ये नवीन घर बांधलेलं असेल किंवा घराची वास्तुशांत वगैरे असं आपल्याकडे धर्म आपल्या संस्कृतीमध्ये असा प्रकार असतो की वास्तुशांत करायची वगैरे. सो जर तसं असेल तर त्याच्या अगोदर घरामध्ये कलर करतात तेव्हा एक प्लेजंट स्मेल येतो बघा, हवासा वाटतो तो प्लेजंट स्मेल. जर तुम्ही ते घर बंद असेल आणि जर तुम्ही एकटेच घरामध्ये असाल ओके आणि त्याच्यावरती कोटिंग केलेलं आहे सगळं, तर तो जो पर्टिक्युलर स्मेल असतो ना तो थोडा पंजंट वाटतो, कारण का तो कोंडलेला असतो, बंद असेल घर तर. ओपन स्पेस मध्ये जर तुम्ही तिचा स्मेल घेतला तुम्हाला ते कळेल. तो नोव्होलॅक हा तुमचा कंपोनंट आहे. जेव्हा एन नंबर ऑफ सच टाइप ऑफ नोव्होलॅक undergo polymerization to gives you phenol formaldehyde, that is बॅकेलाइट ऍज अ मेजर प्रोडक्ट. तो बॅकेलाइटचं स्ट्रक्चर कसं असतं इथे मी ड्रॉ करतोय, मोठं आहे स्ट्रक्चर जरा. ओके, ह्या कंपाऊंडला आपण कलेक्टिव्हली नो कन्सिडर करतो बॅकेलाइट. ओके, हे क्रॉसलिंक स्ट्रक्चर आहे नो डाऊट. हे असा जेव्हा कंपाऊंड असेल ना तेव्हा तुम्हाला तो मोनोमर आयडेंटिफाय करता येतो, पण ह्याचं जेव्हा पॉलिमरायझेशन होतं नोव्होलॅकचं तेव्हा तुम्हाला हा कंपाऊंड मिळतो, विच इज युअर सेकंड स्टेप. सो इट इज अ टू स्टेप सिंथेसिस ऑफ युअर बॅकेलाइट. आणि बॅकेलाइट हे हार्ड मटेरियल आहे म्हणून इथून ब्रेक करता येत नाही बघा. ह्या ज्या रिंग्स आहेत त्याचं स्ट्रक्चर आहे ते ब्रेक करता येते. हे हे काय केलं याचा अर्थ असा असतो, ह्या CH2 च्या ऑर्थो पोझिशनला म्हणजे परत अजून एक बेन्झिन रिंग असणार, त्याला OH असणार, अजून एक, म्हणजे ही कंटिन्युअस चेन असणार. इफ इट इज n नंबर ऑफ मॉलिक्यूल देन इट शुड बी n+1, हिअर इट शुड बी n-1. सो लाईकवाईज, सो हा तुमचा कंपोनंट असेल नोव्होलॅक पॉलिमर किंवा फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. ओके, दॅट इज त्याला अल्टरनेटिव्ह नेम आहे बॅकेलाइट. आता याचा यूज कशासाठी जनरली केला जातो, बॅकेलाइटचा यूज कशासाठी करतात, तर सगळ्यात पहिल्यांदा हा जे असे आर्टिकल्स असतात जे किचनवेअर आहेत किंवा इलेक्ट्रिक इन्सुलेटर्स आहेत किंवा ग्लाससाठी सबस्ट्रेट म्हणून पण याचा यूज केला जातो. ग्लास, अल्टरनेटिव्ह ग्लास किंवा फ्लिंट ग्लास याचा आपण म्हणतो ना, पायरेक्स ग्लास, ते टाईप्स आहेत सगळे बॅकेलाइटचे, त्याच्यापासून आपण प्रिपेअर केला. सो दिस इज अ 7th पॉलिमर. रिपीट करतोय मी काय काय सांगितलं ते, नावातच आहे फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. पेपरमध्ये कोणी असं विचारत नाही तुम्हाला बॅकेलाइट असा वर्ड आहे त्यामुळे समजत नाही तुम्हाला रिएक्शन कुठले यूज करायचे. सो फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड हे दोन रिएक्शन तुम्ही यूज करता इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड किंवा बेस कंडिशन, तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. पहिल्यांदा हा प्रोडक्ट मिळतो OHCH2H, OHCH2H आणि इथे प्लस साईन दिले, याचा अर्थ असा होतो प्रत्येक इट इज अ मिक्सचर ऑफ प्रोडक्ट, एवढे नंबर ऑफ प्रोडक्ट तुम्हाला मिळतात. ह्याच्यातला कुठलाही एक कंपोनंट याला आपण नोव्होलॅक म्हणतो, जेव्हा त्याचे चारही कार्बन सबस्टिट्यूट झालेले असतात तेव्हा त्याला नोव्होलॅक म्हणायचं. इथे दोनच कार्बन सबस्टिट्यूट झाले, हायड्रोजन सॉरी, इथे तीनच हायड्रोजन सबस्टिट्यूट झाले आणि इथे चारही हायड्रोजन सबस्टिट्यूट झालेले असतील तर त्याला आपण नोव्होलॅक म्हणतो. आणि त्या नोव्होलॅकचं समजा पॉलिमरायझेशन केलं तर आपल्याला बॅकेलाइट नावाचा प्रोडक्ट मिळतो. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ बॅकेलाइट. ओके, सो या बॅकेलाइटचा यूज कशासाठी केला जातो, तर सबस्टिट्यूट फॉर ग्लास ह्याच्यासाठी यूज केला जातो. म्हणजे जी ग्लास आपण प्रिपेअर करतो फ्लिंट ग्लास और पायरेक्स ग्लास, त्याच्यासाठी सबस्टिट्यूट म्हणून याचा यूज केला जातो, म्हणजे डेकोरेटिव्ह पर्पजसाठी याचा यूज होतो. ओके, अल्टरनेटिव्ह यूज कुठला तर किचन वेअर्स मध्ये होतो किंवा टेलिफोन इन्स्ट्रुमेंट्स मध्ये, जे म्हटलं मी आर्टिकल जे प्रिपरेशन केलेलं असतं प्लास्टिक मटेरियल जे असतं ते इबोनाइट किंवा तुमचं बॅकेलाइटचं असतं, त्याला आपण म्हणतो फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. ओके, तर दिस इज युअर फर्स्ट पॉलिमर दॅट इज बॅकेलाइट. फिनॉल फॉर्मल्डिहाइड मधला हा फर्स्ट आहे बॅकेलाइट. अजून सेकंड आहे स्मॉल बी मध्ये, त्याला आपण मेलामाइन फॉर्मल्डिहाइड असं म्हणतो. बघूया कुठला आहे तो. 10 टाइप्स आहेतच, ते 10 टाइप्स कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा ऑलमोस्ट टॉपिक कम्प्लीट होतो आणि त्याच्यानंतर मी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक बायोडिग्रेडेबल पॉलिमरची लिस्ट काढून तुमच्या दिलेली आहे नोट्समध्ये. प्लीज ती प्रिपेअर करा. त्याच्यामध्ये त्या चार्टमध्ये थर्ड लास्ट पॉइंट आहे, जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर सम इम्पॉर्टंट कमर्शियल पॉलिमर नावाचं सगळ्यात एक्सरसाइजच्या अगोदर एक पेज आहे, त्या पेजवरती एक चार्ट काढून दिलाय.
त्याच्यामध्ये एक वर्ड आहे बघा, मी इथे लिहितो येतो बोर्डवरती, ग्लिप्टल. ग्लिप्टल नावाचा थर्ड लास्ट आय थिंक तो वर्ड आहे. मला एकदा एक्झॅक्टली रिकॉल करता येत नाही, पण आय थिंक थर्ड लास्ट असावा तो. तो जरा फक्त चेक करा. त्या थर्ड लास्ट त्याच्यामध्ये ते मेन्शन काय केलंय, पेंट अँड लेकर्स मध्ये त्याचा युज केला जातो आणि त्याच्यासाठी लागणारे जे मोनोमर्स आहेत ते सुद्धा सेमच दिलेले, फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड असे काय काय मोनोमर्स दिलेले आहेत. मग त्या पॉलिमरचा नेम काय असतो तुम्हाला बीएसए मध्ये विचारतील. ग्लिप्टन हा वर्ड असंच आठवणारा नाही, लक्षात ठेवायचं. तिथे तुम्हाला वर्क करावं लागेल थोडं, बाकीचे सगळे पेपर मध्ये सॉल्व्ह करता येते. पण पेंट्स अँड लिकर्स मध्ये कुठलं तर पेंट्स वरनं तुम्हाला असं वाटवतं नोव्होलॅक किंवा नेरोलॅक हा पार्ट आठवतो, त्यावेळी सरांनी सांगितलं होतं असं. पेंट्स अँड लिकर्स मध्ये मी फक्त इथे पेंट असा वापरला, लेकर्स मध्ये वापरलेला नाहीये. सो लक्षात ठेवायचं दोन्ही केसेस मध्ये एक कंपोनंट युज करतात, तो कमर्शियल पॉलिमर कुठला आहे, ग्लिप्टल. आणि हे तुम्हाला बीएसए मध्ये विचारलं जाऊ शकतं, नेम दॅट पॉलिमर. सो आन्सर इज ग्लिप्टल. सो प्लीज त्याच्यावर थोडं वर्कआउट करा. तिसरं, आता मी एवढं सांगितलंय म्हटलं तुम्ही विसरणार नाही याची मला खात्री, पण तरी पण मी परत एकदा सांगतोय की जास्तीत जास्त प्रिपरेशन तुमचं स्ट्रॉंग राहू दे, मिस्टेक काही होता कामा नये. ओके, ठीक आहे. जर कम्प्लीट झालं असेल तर आपण पुढचा पॉईंट बघूया, दॅट इज फिनॉल सॉरी मेलामाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. 8 बी आहे आपण हा मेलामाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. नावातच आहे फॉर्मॅल्डिहाइड, म्हणजे रिएक्टंट मध्ये पण फॉर्मॅल्डिहाइड प्रेझेंट असणार आहे. आणि मेलामाइनचं एक स्ट्रक्चर असतं ते बघूया. ह्याचा यूज एकच कॉमन यूज आहे, बघूया काय आहे ते. मेलामाइनचं स्ट्रक्चर असं असतं. It is extremely basic compound, that is number of nitrogens are present in higher amount. So melamine, when combined with formaldehyde, n number of formaldehyde and n number of melamines are combined together. तुम्हाला प्रोडक्ट मग सारखाच कॉमन मिळणार, काय हेच स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. NHCH2OH, NHCH2OH, and here also NHCH2OH. ओके, नाव धिस कंपाऊंड अंडरगो पॉलिमरायझेशन. ऍक्च्युली 2 स्टेप मध्ये लिहायला पाहिजे, पण मी आता शॉर्टकट मारलाय पॉलिमरायझेशन. याचं जर मी पॉलिमरायझेशन केलं तर मला काय प्रोडक्ट मिळणार, जिथून OH पार्ट आहे ना तो इलिमिनेट करा आणि मॉलिक्यूल कट करा, म्हणजे येईल CH2 NH NH CH2 अगेन हियर NH CH2. ओके, याला आपण एन नंबर लिहूया. या कंपोनंटला म्हटलं जातं मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर, आणि याचा एकच यूज आहे इन डेकोरेटिव्ह टेबल टॉप्स. घरामध्ये जे आपण टेबल क्लॉथ यूज करतो त्याच्यासाठी डेकोरेशन जे केलेलं असतं ते मटेरियल किंवा ते वर्क काम कोण करत असतं किंवा कसं असतं ते या फॉर्मॅटमध्ये असतं, दॅट इज मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर पासून ते प्रिपेअर करतात. सो दिस इज अ इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज युजेस. ओके, मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमरचा हा यूज आहे, एकच यूज आहे. सो एवढंच फक्त प्रिपेअर करायचं. सिंथेसिस आणि वन यूज प्रॉपर्टी जिथे दिलेलं नाही ते पेपरमध्ये ते विचारणारच नाही. जरी विचारलं तरी त्याचे मार्क्स तुम्हाला फुल मिळतात, जर समजा मिस्टेक बाय मिस्टेक त्यांनी कोणी विचारलंच तर. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जे दिलेलं आहे ते मात्र कंपल्सरी प्रिपेअर. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट बघूया, दॅट इज युअर 8 नंबरचा पॉलिमर, दॅट इज बुना एस, रबर. बुना एन आणि बुना एस नावाचे दोन डिफरंट काय म्हणू शकतो आपण पॉलिमर्स आहेत, जे डिफरंट डिफरंट थिंगसाठी यूज केले जातात. त्याच्यातला एस या वर्डला एक काहीतरी मिनिंग आहे, ते खूप महत्वाचं आहे आणि त्याचं प्रपोर्शन खूप महत्वाचं आहे. बुना एस रबर. Okay, if we if we undergo polymerization in between 1,3-butadiene, 1,3-butadiene
अँड अल्टरनेटिव्ह कंपाऊंड इज स्टायरीन. स्टायरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा तुम्ही लिहू कसं शकता, बेन्झिन दॅट इज C6H5CH double bond CH2. If these two monomers in n terms of 1,3-butadiene and n times styrene undergo polymerization. ओके, ह्याचं पॉलिमरायझेशन जर समजा आपण केलं तर त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळतो बुना एस. डायरेक्ट लिहिला तरी चालेल, बुना एस असं. ह्या एस स्टँड फॉर दिस इज युअर स्टायरीन. ओके, आणि बुना स्टँड फॉर 1,3-butadiene. आता याच्यामध्ये जनरली स्ट्रक्चर किंवा तुम्हाला नोट्समध्ये स्ट्रक्चर दिलंच आहे, पण सेकंड थिंग तुमच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्यामध्ये यूज कशासाठी केला जातो, सो इट हॅज ॲब्रेजन रेजिस्टंट. ॲब्रेजन रेजिस्टंट आणि टायर इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज केला जातो. यूज इन टायर इंडस्ट्री, टायर प्रिपरेशनसाठी त्याचा यूज केला जातो. म्हणजे थोडक्यात हा ज्याची जी मेकॅनिकल स्ट्रेंथ असणार आहे ती जास्त असणार आहे नॅचरल रबरपेक्षा. ओके, सो हायर मेकॅनिकल स्ट्रेंथ, हायर मेकॅनिकल स्ट्रेंथ, या दोन तुमच्या स्ट्रेंथ प्रॉपर्टी झाल्या आणि एक यूज सांगितला. ओके, दिस इज युअर बुना एस. अँड रिॲक्शनचा एक लास्ट पार्ट राहतो, तो म्हणजे 9th नंबरचा तुमचा पॉलिमर. 10th नंबरच्या पॉलिमरमध्ये रिॲक्शन्स आहेत, बट इट इज रिलेटेड विथ ऍक्च्युअली बायोडिग्रेडेबल पॉलिमर. इट इज रिलेटेड विथ द बायोलॉजी आणि त्याचं असं काही स्ट्रक्चर वगैरे असं नाही. एक सिम्पल वे आहे, मी सांगतो तुम्हाला काय आहे ते. आधी हे स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा. नेक्स्ट 9 नंबरचा कंपाऊंड आहे निओप्रीन. निओप्रीनचं मोनोमर यूज केलेला असतो क्लोरोप्रीन. हा त्याचा मोनोमर आहे. बघूया काय काय रिॲक्शन. रिॲक्शन्स भरपूर आहेत, रिॲक्शन्सची प्रॅक्टिस भरपूर केली पाहिजे. 10 आपले पॉलिमर्स कम्प्लीट झाल्यानंतर आपला हा टॉपिक कम्प्लीट होईल. आणि सेकंड थिंग, ह्याचं प्रिपरेशन करायला टाइम देताना एक लक्षात ठेवायचं, 3 मार्क्सच्या टॉपिकसाठी हार्डली 1 ते 1.5 दिवस सफिशियंट आहे. याच्यापेक्षा जास्त देऊ नका. सगळ्या व्हायला पाहिजे म्हणून त्याच्या मागे लागणार तुम्ही आणि 2 आठवड्यावर फुकट घालणार, हे चुकीचं आहे. ऍक्च्युअली तुम्ही हार्डली दिवस दिले पाहिजेत, कमीत कमी दिवस याच्यासाठी दिले पाहिजेत तुम्ही. हे माझं फक्त एक सांगणार आहे तुम्हाला. 9 नंबरचा पॉलिमर दॅट इज निओप्रीन. निओप्रीनसाठी आपण क्लोरोप्रीन हा मोनोमर यूज करतो आणि क्लोरोप्रीनचं स्ट्रक्चर कसं असतं, n number of CH2 double bond CCl dash CH double bond CH2. Name of this compound is 2-chloro-1,3-butadiene. 2-chloro-1,3-butadiene undergo polymerization. It will gives you CH2 dash CCl dash double bond CH dash CH2N. ओके, याचं स्ट्रक्चरचं नेम आहे निओप्रीन. हे आहे क्लोरोप्रीन, ह्याचं कॉमन नेम आहे क्लोरोप्रीन. सो व्हेन क्लोरोप्रीन अंडरगो पॉलिमरायझेशन टू गिव्ह निओप्रीन. आता हा जो निओप्रीन आहे ह्याच्यामध्ये वल्कनायझेशन ही प्रोसेस होते. त्यामुळे त्याची काय होते, टेन्साईल स्ट्रेंथ इन्क्रीज होते, म्हणजे वाढते थोडक्यात. आणि त्याच्यासाठी निओप्रीनचा यूज हा जनरली कशामध्ये केला जातो, गॅस्किट प्रिपरेशनसाठी किंवा इन्सुलेटर केबलसाठी. इन्सुलेटर केबल प्रिपरेशन गॅस्किट्स. ओके, अजून जॅकेट्स आणि पॉवर ट्रान्समिशन अँड कन्व्हेइंग. पॉवर ट्रान्समिशन अँड कन्व्हेइंग बेल्ट्स. आता कन्व्हेइंग बेल्ट्स याचा अर्थ काय, नवीन याच्यात काय समजतं, तर ह्याच्या प्रॉपर्टीज कॉमन ज्या आहेत, वल्कनायझेशन झाला म्हणजे हार्ड होतो, एवढंच फक्त त्याची प्रॉपर्टी. पण हे जे इन्सुलेटर केबल प्रिपरेशन म्हणजे काय, ऍक्च्युली एक गुड कंडक्टरला जर समजा आपण प्रॉपर काय म्हणू शकत नाही, स्टोरेज देऊ शकत नसेल, तो इन्सुलेटर युजफुल आहे त्याच्यासाठी. सो कंडक्टरला कोटिंग दिलेलं असेल इन्सुलेटरचं, जर तुम्ही वायर बघितला त्याचं वजन खूप जास्त असतं. आपण जी घरापर्यंत लाईटची वायर ओढून घेतो त्याच्यासाठी जी वायर यूज केलेली असते त्याचा हार्डनेस खूप जास्त असतो. मग ते वरचं जे ब्लॅक कलरचं मटेरियल असतं ते कशाचं असतं, निओप्रीनचं. गॅस्किट्स आणि पॉवर ट्रान्समिशन ऍज वेल एज कन्व्हेइंग बेल्ट्स. जर तुम्ही कधी एअरपोर्ट वरती बघितलं असेल, एअरपोर्ट वरती काही मटेरियल आपण ट्रेन सारखं घेऊन उतरत नाही कधी. सो तुमच्या कन्व्हेइंग बेल्ट असतो, तुमची जर जिथे पोझिशन असेल, जो कोच असेल तिथे तुम्ही जेव्हा विमान तुमचं येतं
त्यावेळी त्या कोचमध्ये तुम्ही थांबून राहता. ओके, नंतर तुमचं चेकिंग होत असतं, तुमचा पासपोर्ट वगैरे सगळं डिटेल चेकिंग केलं जातं आणि त्यानंतर तुम्ही जिथे पॉज होता ना तिथे तुम्हाला एक कन्व्हेअर बेल्ट दिसतो, त्याच्यामध्ये तुमचं सामान आलेलं असतं. त्याच्यावरती तुम्हाला एक टॅग दिलेला असतो, त्या टॅग वरती जो नंबर असतो तो नंबर आणि तुमचं सामान ते मॅच झाल्यानंतर तुम्ही ते काढून घ्यायचं. तो कन्व्हेअर बेल्ट कंटिन्युअसली मूव्ह होत असतो. तो कन्व्हेअर बेल्ट जो प्रिपरेशन होतो तो कशापासून बनलेला असतो? निओप्रीन पासून बनलेला असतो. त्याच्या मटेरियल काय तर तुमची कितीही मोठी अवजड बॅग असेल तरी सुद्धा तो कन्वे करण्याचं काम करतो. ते असं होत नाही की वजन वाढलंय म्हणून स्पीड कमी झाला त्याचा कन्वे करण्याचा, असं काही होत नाही. ते लक्षात ठेवायचं. निओप्रीन हे त्याच्यासाठी यूज केलेलं असतं. ओके, आणि लास्ट पॉलिमर आहे तुमचा दॅट इज विस्कस रेयॉन. विस्कस रेयॉन हा ऍक्च्युअली 4 रिॲक्शन्स मी तुमच्या बोर्डवरती लिहितो ज्याच्यावर तुम्हाला ते क्लिअर होईल एक्झॅक्टली काय मला म्हणायचं ते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सेल्युलोजची रिॲक्शन ही एका बेसिक कंपोनंट बरोबर होती. विस्कस रेयॉन हा एक असा प्रोडक्ट आहे वूड पल्प पासून प्रिपेअर केलेला असतो. वूड पल्प म्हणजे झाडाचा जो सेलसॅप असेल, म्हणजे आपण कन्सिडर करूया ड्राय लिव्ज असतील, जर तुम्ही ते एखाद्या ऍसिडमध्ये किंवा बेसमध्ये डिझॉल्व्ह करून ठेवलात तर तुम्हाला एक सेलसॅप जनरेट होतो. म्हणजे आता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही असं ऑब्झर्व केलेलं असेल, पावसाळ्यामध्ये झाडाचा पाला थोडा पाण्यामध्ये पडतो आणि पाण्यावरती ऑइली लेअर येतो बघा. ऍक्च्युअली तो लेअर हा लिपिड्सचा असतो. प्लांट्स वरती किंवा प्रोटेक्टिव्ह लेअर्स असतात लिव्स वरती, तो लेअर त्या वॉटरमध्ये इनविसिबल असतो कारण त्याच्यावरती ऑइली नेचर असते म्हणून. आणि त्याचा तवंग तुम्हाला दिसतो. जर तुम्ही ते साईडला केलात ना तर क्लीन वॉटर डाऊन साईडला असं आपल्याला भास होतो. बरोबर आहे. ते पोर्टेबल आहे की नाही हा पुढचा प्युरिटीचा किंवा व्हिटॅमिन्सचा पार्ट पुढच्या. बट आता एवढं लक्षात ठेवायचं, सेल्युलोजचा जो कंपोनंट आहे त्याच्यामध्ये सेल्युलोज इज अ टाईप ऑफ अ पॉलिमर. ओके, तो तुमचा हेट्रोपॉलिसॅकराइड आणि होमोपॉलिसॅकराइड म्हणजे पॉलिसॅकराइडचं एखादं एक्झाम्पल आहे शुगर मॉलिक्युलचं. तर त्या सेल्युलोज मधला जो OH असेल तो NaOH बरोबर रिॲक्ट होतो. मी रिॲक्शन्स लिहितो. विस्कस रेयॉन, विस्कस रेयॉन. सेल्युलोजचा OH, सेल OH असं मी म्हटलंय, त्याची रिॲक्शन NaOH बरोबर होते. हे असतो ऍसिडिक कंपोनंट, हा आहे बेसिक म्हणजे सॉल्ट जनरेट होणार, म्हणजे काय ClO मायनस Na+. ओके, रिमेनिंग OH आणि यातला H म्हणजे कंबाईन झाला तर वॉटर मॉलिक्यूल जनरेट होईल. पहिला जो मॉलिक्यूल तुम्हाला मिळाला ClO मायनस Na+, फर्दर रिॲक्ट्स विथ CS2 दॅट इज कार्बन डायसल्फाइड. CO2 असेल तर कार्बन डायऑक्साइड म्हणतो, त्याला म्हणायचं कार्बन डायसल्फाइड. ज्याच्यापासून तुम्हाला प्रोडक्ट मिळेल ClO. त्याच्यामध्ये CS ऍड करायचं, C डबल बॉन्ड S मायनस Na+. काय केलं मी ह्या मॉलिक्यूल मध्ये CS2 फक्त इन्सर्ट केला. O मायनस Na+ मध्येच का केलेला, कारण O मायनसच्या सराउंडिंगला कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज जर आला तर तो न्यूट्रलाइज होऊन जाईल आणि याच्यावरचा चार्ज निघून जाईल. सो तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतो त्याला म्हणता तुम्ही इथे सेल्युलोज झॅन्थेट. सेल्युलोज झॅन्थेट. दॅट सेल्युलोज झॅन्थेट फर्दर अंडरगो हायड्रोलिसिस. C double bond S minus Na plus hydrolysis means what? Addition of water. So hydrolysis it will form. आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार, NaOH अगेन बाय प्रोडक्ट म्हणून जनरेट करणार आहात आणि तुमचा रिमेनिंग प्रोडक्ट असा असेल सेल O C double bond SH प्लस NaOH. ओके, ही जी काही प्रोसेस जनरेट झालेली आहे सेल O C डबल बॉन्ड SH प्लस NaOH, ज्याच्यामध्ये जो बाय प्रोडक्ट NaOH जनरेट झालेला आहे तो या सेल्युलोज बरोबर फर्दर रिॲक्ट होण्यासाठी यूज केलेला असतो. हा रिसायकलेबल प्रोसेस आहे. आणि समजा याचीच वॉटर बरोबर रिॲक्शन, आता तुम्हाला हा जो प्रोडक्ट मिळाला ह्याची फर्दर परत वॉटर बरोबर तुम्ही रिॲक्शन केला तर परत सेल्युलोजचा तुम्हाला सेल OH मिळतो. त्यालाच आपण प्युअर फॉर्म ऑफ सेल्युलोज म्हणतो, ज्याला तुम्ही कन्सिडर करता. बाकी अजून काय राहिलं, प्लस CS2. ओके, ह्यालाच तुम्ही कन्सिडर करता विस्कस रेयॉन. आता तुम्ही म्हणाल हा विस्कस रेयॉन, ह्याला तुम्ही म्हणता विस्कस रेयॉन आणि ह्याला काय म्हणायचं मग, हा होता सेल्युलोज. म्हणजे सेल्युलोजचा प्युअर फॉर्म आफ्टर ऍसिड किंवा बेस हायड्रोलिसिस करून जो आपल्याला प्युअर फॉर्म मिळतो त्याला आपण विस्कस रेयॉन असं कन्सिडर करतो. आता हा बायोडिग्रेडेबल आहे कारण हा वूड पल्प पासून मिळवलेला असतो. वूड पल्प म्हणजे झाडाच्या लगद्यापासून प्रिपेअर केलेला असतो, त्यामुळे तो बायोडिग्रेडेबल आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम त्याचं डिकम्पोजिशन इझिली करू शकतात, म्हणून तुमच्या फक्त प्रॉपर्टीज आणि एवढ्याच रिएक्शन्स या विस्कस रेयॉनच्या रिलेटेड तुम्हाला दिलेले इम्पॉर्टंट पॉलिमर्स. ओके, आता काही बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे, त्याचं मिनिंग काय, बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, म्हणजे डिस्पोजल नॅचरल वेस्ट मटेरियल आहे. त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरियाची जर आपण ऍडिशन केली तर त्याचं थर्मल डिग्रेडेशन केलं जातं किंवा बॅक्टेरियल डिग्रेडेशन होतं. त्या डिग्रेडेशन पासून काही युजफुल प्रोडक्ट जनरेट होतात आणि काही हार्मफुल प्रोडक्ट जनरेट होतात. त्यातले 2
सिंथेसिस म्हणजे पॉलिमरचे जे सिंथेसिस बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे ते 2 सिंथेसिस तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये जनरली असं येणार असा माझा अंदाज आहे. बायोडिग्रेडेबल पॉलिमरची डेफिनेशन लिहा आणि कुठल्याही एका पॉलिमरचं नेम आणि त्याचं सिंथेसिस लिहा. असा 3 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. इथपर्यंत हा पॉईंट संपला. सम इम्पॉर्टंट पॉलिमर हा पॉईंट संपला. 10 पॉईंट झाले त्याच्यातले. पण त्याच्या पुढचा एक पॉईंट आहे, छोटासा पॉईंट आहे, जे शेवटचं आर्टिकल आहे तुमच्या सिलेबसचं, ते आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आता त्याच्या तुमच्या सिलेबसमध्ये 2च बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत. त्यातला पहिला जो आहे तो पेपरमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सेकंडची सिंथेसिस तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली नाही, पण तरी सुद्धा मी नोट्स मध्ये दिले, कारण तुम्हाला त्याच्यावरती सीईटी वरती क्वेश्चन येऊन गेला. सो बायोडिग्रेडेबल पॉलिमर, फर्स्ट बायोडिग्रेडेबल पॉलिमर इज PHBV. PHBV याचा फुल फॉर्म महत्वाचा आहे. हा त्याचा फुल फॉर्म काय सांगितलं मी? PHBVचा फुल फॉर्म आहे पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. हा त्याचा फुल फॉर्म आहे. हा कशापासून जनरेट केला होतो? सो बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरिक ऍसिड, बीटा ह्याचं नेम आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरिक ऍसिड. याची फर्दर रिॲक्शन तुमच्या व्हॅलेरिक ऍसिड बरोबर होते, किंवा त्याला तुम्ही कन्सिडर करता बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. तर ते व्हॅलेरिक ऍसिड म्हणजे काय करायचं? हा जर समजा N नंबर असेल, इथे पण तुम्ही घेणार N नंबर ऑफ CH2CH3 CH2COH. आता याच्यात तुम्ही जरा कम्पेअर केला दोन्हीही स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये काहीही डिफिकल्ट नाहीये. याचा मिनिंग असा असतो, आपण अल्डोल कंडेन्सेशन या प्रोसेसमध्ये एक पार्ट शिकलो होतो, आठवतोय का बघा? दॅट इज अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मध्ये तो पार्ट होता. कार्बोनिल ग्रुपच्या ऍडजस्टंट कार्बनला आपण अल्फा कार्बन कन्सिडर करतो, आणि अल्फा कार्बनचा ऍडजस्टंट कार्बन असतो त्याला बीटा म्हणतो. त्या बीटावरती हायड्रॉक्सिल ग्रुप आहे म्हणून त्याला बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरिक ऍसिड. 1 2 3 4 म्हणजे कोण? ब्युटिरिक ऍसिड. सिमिलरली इन केस ऑफ 1 2 3 आता बघा, कार्बोनिल ग्रुपचा ऍडजस्टंट कार्बन म्हणजे अल्फा कार्बन, त्याचा ऍडजस्टंट कार्बन म्हणजे बीटा कार्बन, त्याच्यावरती हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि याला व्हॅलेरिक ऍसिड म्हटले. म्हणजेच काय? फक्त एक कार्बन वाढला. 1 2 3 4 5 इथे होते 1 2 3 4, इथे मी फक्त CH2CH3 मध्ये CH2 युनिट वाढवलं, त्याला म्हणतो आपण बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. याचं को पॉलिमरायझेशन किंवा कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन होतं. विथ द लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल इट विल फॉर्म युअर essential product, that is OCH CH3 CH2 C double bond OO CH CH2 CH3 CH2 C double bond O O. ओके, नेम ऑफ धिस कंपाऊंड इज PHBV. फक्त त्याच्यातले वॉटर मॉलिक्यूल मी लॉस केले, हा OH आणि हा इकडचा H काढून टाकला. सिमिलरली हा OH आणि हा इकडचा H काढून टाकला. सो याला तुम्ही कन्सिडर करता दॅट इज युअर PHBV पॉलिमर. ओके, हा काय? बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे, जो मायक्रो बॅक्टेरिया किंवा तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम ह्याच्यापासून डिग्रेडेशन होतं. ही रिॲक्शन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, पण याच्या पुढे टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलं त्यांनी पण, आणि रिॲक्शन तुम्हाला मे बी विचारतील ऍडिशनल क्वेश्चन म्हणून. नायलॉन टू नायलॉन 6 आतापर्यंत आपण असं बघितलं होतं, नायलॉन 6 बघितला होता, नायलॉन 6 बघितला होता, पण नायलॉन टू नायलॉन 6 बघितला नव्हता. सो तो बघूया, आणि जिथे आपला टॉपिक मग कम्प्लीट होईल. मी फक्त जो चार्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला दिलाय नोट्स मध्ये, मी तुम्हाला त्याची PDF शेअर करतो दोन तरी, पण तो चांगला प्रिपेअर करा आणि हा टॉपिक सोडून द्यायचा नाही. जरी रिॲक्शन असला तरी टॉपिक, मी म्हणून म्हटलेलं की रिॲक्शनचा टॉपिक मी एक पेंडिंग ठेवून देणार मागे. असं रिझन काय? तुम्ही त्याची प्रॅक्टिस थांबवलेली असणार टोटली रिॲक्शनची, ती आता होणं गरजेचं आहे, एक्सेप्टेड आहे. ओके, लास्ट पॉलिमर इज नायलॉन टू नायलॉन 6. नायलॉन टू नायलॉन 6 याच्यासाठी रिॲक्शन कुठले यूज करायचे? सो सगळ्यात पहिल्यांदा N नंबर ऑफ NH2CH2COH. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ग्लायसिन. दॅट इज फर्स्ट
अमिनो ऍसिड इन्व्हेंटेड हे होतं. सगळ्यात पहिलं अमिनो ऍसिड हे इन्व्हेंट केलं गेलं होतं. अल्फा अमिनो ऍसिड ज्याला आपण करत होतो ते. आणि त्याची रिएक्शन ओमेगा अमिनो कॅप्रोइक ऍसिड बरोबर होती. हे तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलंय वर्ड, पण रिएक्शन दिलेली नाहीये. माहिती असायला पाहिजे